Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आजच्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला सॉल्युशन्स या चॅप्टरची फॉर्म्युला शीट बनवायची आहे. अलॉंग विथ दॅट आपल्याला प्रीवियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे 2023 चे. सो टेक्स्ट बुक ओपन करा. चॅप्टर नंबर 2 आहे सॉल्युशन्स. इंट्रोडक्शन नंतर तुम्हाला हेडिंग दिसेल 9 डिफरंट टाइप्स ऑफ सॉल्युशन, की ज्याच्यामध्ये हा चार्ट आहे आणि हे चार्ट बेस्ड एमसीक्यू पण येऊ शकतात आपल्या एमएचटीसीईटीच्या पेपरमध्ये. यू नो दॅट देर आर 9 डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युशन. हे 9 डिफरंट टाइप्स कशामुळे झालेत नेमके, तर आपण सोल्यूट आणि सॉल्व्हंटला चेंज करून बघायचंय. सोल्यूट आपण सॉलिड घेऊ शकतो, लिक्विड घेऊ शकतो, गॅस घेऊ शकतो. सॉल्व्हंट आपण सॉलिड घेऊ शकतो, लिक्विड घेऊ शकतो, गॅस घेऊ शकतो. सो 3 into 3 9 डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युशन झाले. कोणते आहेत ते नेमके या चार्टला तुम्हाला रीड करायचंय आणि लर्न पण करायचंय. सगळ्यात पहिल्यांदा या साइडला कोण लिहिलेले आहेत बघा, सोल्यूट, जो डिझॉल्व्ह होतो तो. आणि सेकंड कॉलम मध्ये कोण आहे, सॉल्व्हंट. म्हणजे जेव्हा मी म्हणेन सॉलिड इन सॉलिड, याचा अर्थ सॉलिड सॉलिड मध्येच डिझॉल्व्ह करायचंय. व्हेरी बेस्ट एक्झाम्पल जर मी म्हटलं, याचं बेस्ट म्हणतीये सॉलिड इन सॉलिड मेटल अलॉयज सच ॲज ब्रास, ब्रॉन्झ. सो सॉलिड इन सॉलिड आलं तर पक्का अलॉय. पक्का काय असणार आहे, अलॉय. आता सॉलिड इन लिक्विड, आपण सॉलिडला डिझॉल्व्ह करायचंय पण कशामध्ये, लिक्विड मध्ये. हे एक्झाम्पल तर आपल्याला माहिती आहे, सॉल्ट इन वॉटर, शुगर इन वॉटर. बट चार्ट रीडिंग इम्पॉर्टंट आहे, कारण टेक्स्टबुक यातला आहे असं एक्झाम्पल विचारते. सॉलिड इन लिक्विड म्हटलं तर त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे सी वॉटर, कारण सी वॉटर मध्ये पण काय आहे, सॉल्ट आर डिझॉल्व्ड इन लिक्विड वॉटर. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल, बेन्झोइक ऍसिड. बेन्झोइक ऍसिड इन बेन्झीन. बेन्झोइक ऍसिड इन बेन्झीन. मी ते सेपरेटली लिहिते पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, बेन्झोइक ऍसिड इन बेन्झीन. कारण बऱ्याच वेळी जेव्हा ऍसिड हा वर्ड येतो ना, आपल्याला असं वाटायला लागतं की ते लिक्विड आहे की काय, पण बेन्झोइक ऍसिड एक सॉलिड सबस्टन्स आहे आणि बेन्झीन लिक्विड फॉर्म मध्ये असते. सो हे सॉलिड इन लिक्विडचे एक्झाम्पल आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, याला स्टार करतोय आपण. शुगर इन वॉटर म्हटलं तर सगळ्यांनाच समजतं सॉलिड इन लिक्विड आहे. सो 2 झाले. नेक्स्ट जाऊ आता सॉलिड इन गॅस. याला पण आपण स्टार करणार आहे, कारण आयोडीन, आयोडीन इन एअर. आयोडीन इन एअर. एअर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की हा गॅस आहे, पण आयोडीन मग आपण हॅलोजन्स बघायला लागतो, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीन, क्लोरीन काय आहे, गॅसेस आहेत. ब्रोमीन काय असतो, लिक्विड असतो. आणि आयोडीन काय असतो, सॉलिड असतो. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 17 मध्ये हे शिकवलंय पण आपण विसरतो. आयोडीन हा सॉलिड सॉल्ट आहे. इन एअर म्हणजे त्याला कुठे ठेवलंय आपण, गॅस मध्ये. डन. नेक्स्ट आता पहिल्यांदा लिक्विड इन सॉलिड. लिक्विड इन सॉलिड, जसं इथे सॉलिड इन सॉलिड अलॉय होतं, तसं लिक्विड इन सॉलिड अमालगम असतो. अमालगम म्हणजे पण अलॉयच. अमालगम म्हणजे पण अलॉयच, पण मर्क्युरी सोबतचा अलॉय. मर्क्युरी सोबतच्या अलॉयला आपण अमालगम असं म्हणणार आहे. मग मर्क्युरी काय असते, लिक्विड. त्याला दुसऱ्या कुठल्याही मेटल सोबत घ्या, जसं की सिल्वर, तर त्याला मी अमालगम म्हणणार. इथे एक्झाम्पल पण दिलेलं आहे, मर्क्युरी इन सिल्वर. मर्क्युरी लिक्विड फॉर्म मध्ये आणि सिल्वर सॉलिड फॉर्म मध्ये. नेक्स्ट लिक्विड इन लिक्विड. नाईसली रिटन एक्झाम्पल इथे गॅसोलीन आहे, कारण गॅसोलीन हा वर्ड आला तर आपण कन्फ्यूज होणार आहे, नेमकं काय आहे हे. गॅसोलीन. सो गॅसोलीन काय असतो, लिक्विड इन लिक्विड टाइप ऑफ मिक्सचर. सोल्युशन म्हणते, लिक्विड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. ठीक आहे. नेक्स्ट इथेनॉल इन वॉटर, तर तुम्हाला लक्षात येईल. लिक्विड इन गॅस. लिक्विड पाहिजे आपल्याला या गॅस मध्ये. हा बेस्ट एक्झाम्पल आहे. अगेन मी जे लिहितेय ते आपण विसरणारे एक्झाम्पल्स आहेत, सो आपण त्याला आधीच स्टार करून ठेवतोय. क्लोरोफॉर्म किडनॅपिंग एजंट म्हणते मी याला, लक्षात ठेवण्यासाठी. सो तुम्ही मूवीज मध्ये वगैरे बघितलं असेल, हिरोईनला किडनॅप करताना एक बॉटल अशी हँकी वरती काय करतात, ते पलटून लगेच नाकाला लावतात
बेशुद्ध. सो लिक्विड फॉर्म असतो ना क्लोरोफॉर्मचा, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन गॅस, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन गॅस. क्लोरोफॉर्म काय लक्षात राहिला, लगेच मूवी हँकी आठवायचा, तो काय असणार आहे लिक्विड, आणि नायट्रोजन स्वतःच सांगतोय की गॅस आहे, लिक्विड इन गॅस. नेक्स्ट गॅस इन गॅस म्हटलं तर एअर, O2, N2, argon and other gases. Gas in solid, gas in solid. Hydrogen in palladium. ऑप्शन मध्ये हायड्रोजन इन पॅलेडियम आलं तर हायड्रोजन गॅस आहे आणि पॅलेडियम मेटल आहे, सो तो काय झाला गॅस इन सॉलिड. ओळखतो. गॅस इन लिक्विड, कार्बोनेटेड वॉटर म्हणजेच काय CO2 इन वॉटर. कार्बोनेटेड वॉटर म्हणजे CO2 इन वॉटर. CO2 म्हणजे गॅस, वॉटर म्हणजे लिक्विड, हे बघून समजतं. ऑक्सिजन इन वॉटर, ऑक्सिजन म्हणजे गॅस, इन वॉटर म्हणजे लिक्विड. सो बाकी सारे एक्झाम्पल जरी सीईटीने विचारले तर अंदाज लावून आपल्याला सांगता येतं, पण हे जे 4 स्टार आहेत हे तुम्हाला इमॅजिनेशन करणं फार इम्पॉर्टंट आहे. या 4 स्टार्सना आत्तापासून इमॅजिन करायला लागायचं आहे. बेन्झोइक ऍसिड इन बेन्झीन, बेन्झोइक ऍसिड इमॅजिनेशन मध्ये सॉलिडच असला पाहिजे आता तो, आणि बेन्झीन लिक्विड असलं पाहिजे. नेक्स्ट आयोडीन इन एअर, आयोडीन सॉल्ट आहे, सो तो सॉलिड फॉर्म मध्ये, इन एअर म्हणजे गॅस. गॅसोलीन लिक्विड इन लिक्विड. क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन, क्लोरोफॉर्म लिक्विड स्टेट मध्ये, नायट्रोजन गॅस स्टेट मध्ये. PYQ बघूया 2023 मध्ये काय क्वेश्चन आलेले आहेत. व्हॉट टाइप ऑफ सोल्युशन ऑफ गॅसोलीन इज. गॅसोलीन मधला एलच तुम्हाला सांगेल, दॅट इज लिक्विड सोल्यूट, लिक्विड सॉल्वंट. लिक्विड इन लिक्विड, दोन्ही पण काय असणार आहे लिक्विड. व्हॉट टाइप ऑफ सोल्युशन इज इथाइल अल्कोहोल इन वॉटर. इथेनॉल अल्कोहोल आहे ना, सो काय असणार आहे तो लिक्विड. पाणी पण काय लिक्विड, अगेन लिक्विड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. नेक्स्ट व्हॉट टाइप ऑफ सोल्युशन इज ऑब्टेन्ड व्हेन क्लोरोफॉर्म. लगेच मूवी आठवली पाहिजे, हँकी, आणि ती बॉटल लिक्विड फॉर्म मध्ये आहे, आणि डाय नायट्रोजन म्हणजेच कोण N2, नायट्रोजन गॅस. लिक्विड इन गॅस, लिक्विड ऍज सोल्यूट, गॅस ऍज सॉल्वंट. ऑप्शन नंबर बी. सो टेक्स्ट बुक रिडिंग किती इम्पॉर्टंट आहे, किती मॅन्डेटरी आहे हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल. इझी होते तिन्ही क्वेश्चन. कधी जेव्हा चार्टला तुम्ही रीड केलं आणि तुम्हाला डिफिकल्ट वाटणारे पॉइंट्स तुम्ही नोट केले, देन कसाही क्वेश्चन येऊ दे सीईटी मध्ये आपल्याला सॉल्व्ह हा होणारच आहे. ठीक आहे, लर्न करा क्विकली चार्टला. नेक्स्ट आपल्याला जायचंय सेकंड कॉन्सेप्ट कडे, सोल्युबिलिटी अँड फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हटलं तर तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट क्लिक व्हायला लागली पाहिजे, सोल्युबिलिटी इज इक्विव्हॅलंट टू मोलॅरिटी. सो जर तुम्हाला मोलॅरिटी माहिती असेल तर सोल्युबिलिटी सॉल्व्ह झालं. सोल्युबिलिटी इज इक्वल्स टू, मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय असतो रे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. सोल्यूटला मी कशाने रिप्रेझेंट करतेय 2 ने, अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ही एक गोष्ट नोट करा, आपण सोल्यूटला या फुल चॅप्टर मध्ये एक तर 2 ने किंवा B ने रिप्रेझेंट करतो, आणि सॉल्वंट कधी रिप्रेझेंट करायचा असेल तर आपण त्याला 1 नी किंवा A नी रिप्रेझेंट करतो. क्लिअर. चल, सो व्हॉट इज सोल्युबिलिटी. किती सोल्यूट डिझॉल्व्ह झालाय, किती मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ह झालेत इन गिवन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, दॅट्स इट. मग मोलॅरिटीचं युनिट जर माहिती असेल तर सोल्युबिलिटीचं युनिट पण तेच आहे. काय असणार आहे मोलॅरिटीचं युनिट, मोल पर लिटर, कारण वरती नंबर ऑफ मोल्स आहेत, सो मोल, आणि खाली लिटर, वरती जाऊन पर लिटर. नेक्स्ट व्हॉट आर फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. याच्यामध्ये ते तुम्हाला 3 MCQ विचारू शकतात. पहिला, वाय NaCl डिझॉल्व्स इन वॉटर. वाय NaCl डिझॉल्व्स इन वॉटर. सेकंड क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला, वाय कोलेस्ट्रॉल डिझॉल्व्स इन, वाय कोलेस्ट्रॉल डिझॉल्व्स इन बेन्झीन. कोलेस्ट्रॉलच्या ऐवजी नॅफ्थलीन लिहितील तरी रिझन सेमच असणार आहे. आणि थर्ड, वाय ग्लुकोज डिझॉल्व्स इन वॉटर. वाय ग्लुकोज डिझॉल्व्स इन वॉटर. तर नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट आपल्याला हे सांगतं, लाईक डिझॉल्व लाईक्स, म्हणजे
polar solute dissolves in polar solvent. Non-polar solute dissolves in non-polar solvent. म्हणजे काय मॅम, NaCl पोलार आहे, Na+Cl-, मी त्याला चार्जच्या बेसिस वरती कॅटायन अनायन मध्ये ब्रेक करू शकते ना, तर तो पोलार आहे. तर पोलार सोल्यूट असेल तर त्याला डिझॉल्व्ह होण्यासाठी सॉल्व्हंट पण पोलार पाहिजे, H+OH-. वॉटरचं ब्रेकिंग कसं होऊ शकतं, H+OH-, म्हणजे वॉटर पण कसं आहे, पोलार सॉल्व्हंट आहे. पोलार सोल्यूटला पोलार सॉल्व्हंट लागतो. मॅम बेन्झीन C6H6 तुम्ही ब्रेक नाही करू शकत, याला चार्जेस नाही देऊ शकत याच्यावरती, म्हणजेच तो नॉन पोलार आहे, नॉन पोलार सॉल्व्हंट आहे. तर नॉन पोलार सॉल्व्हंटला काय लागणार आहे रे, नॉन पोलार सॉल्व्हंटला लागेल नॉन पोलार सोल्यूट. सो नॉन पोलार आहे कोलेस्ट्रॉल, म्हणून तो नॉन पोलार बेन्झीन मध्ये इझिली डिझॉल्व्ह होऊन जातो. नेक्स्ट इन पर्टिक्युलर त्यांनी ग्लुकोज इन वॉटर साठी विचारलं. तर या लाईक डिझॉल्व लाईक पेक्षा पण एक इम्पॉर्टंट फोर्स आहे की ज्याच्यामुळे सोल्युबिलिटी अगदी फास्ट झालेली आहे, तो आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ग्लुकोज आणि वॉटर ह्या दोन मॉलिक्युल्सच्या मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. सो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग या ऑप्शनला आपल्याला टिक करायचंय. क्विकली नोट करा. फॅक्टर्स अफेक्टिंग मध्ये पहिला फॅक्टर होता नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, त्याच्यामध्ये 3 MCQ विचारले जाऊ शकतात. सेकंड फॅक्टर आपल्याला बघायचंय टेम्परेचर, आणि थर्ड फॅक्टर आपल्याला बघायचंय प्रेशर. नेमकं टेम्परेचर वाढवल्याने सोल्युबिलिटी वाढते की कमी होते, नेमकं प्रेशर वाढवल्याने सोल्युबिलिटी वाढते की कमी होते, हे आपल्याला चेक करायचंय. पहिल्यांदा हे क्विकली नोट करा, स्क्रीनशॉट घ्या याचा. बघा आता नेक्स्ट, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ कोणते सोल्युशन. मॅम देर आर 9 डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युशन, त्यातला नेमका आपण कोणते शिकतोय, तर त्यातले आपण 2 सोल्युशन्स वरती आता फोकस करणार आहे. हाफ ऑफ द चॅप्टर मध्ये 2 सोल्युशन्स होणार आहेत, आणि जसं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी चालू होतं तसं आपण वेगळ्या टाइपचं सोल्युशन घेणार आहे. जिथे जशी गरज आहे तसं मी तुम्हाला सांगत जाईन. जेव्हा आपण फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी बघतोय तेव्हा आपल्याला एक तर कॉमनली आपल्याला माहिती असणारे सॉलिड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन बघायचे, आणि सेकंड गॅस इन लिक्विड. गॅस म्हणजे ऑक्सिजन, लिक्विड म्हणजे पाणी. पाण्यामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व्ड फॉर्म मध्ये असतो, ठीक आहे. सो ॲक्वॅटिक लाईफ, मासे वगैरे आहेत ते तो डिझॉल्व्ड ऑक्सिजन घेऊनच रेस्पिरेशन करत असतात. सो आता आपल्याला बघायचं आहे हाऊ टेम्परेचर इज गोइंग टू अफेक्ट द सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. मग काही सॉलिड सोबत एक्सपेरिमेंट केली गेली, जसं की पहिल्यांदा एक्सपेरिमेंट मध्ये दे स्टार्टेड एक्सपेरिमेंटिंग विथ KCl. KCl पाण्यामध्ये जेव्हा डिझॉल्व्ह होतो तेव्हा ती एक एंडोथर्मिक प्रोसेस आहे. कशी प्रोसेस आहे ती, एंडोथर्मिक प्रोसेस आहे. आणि जर ती एंडोथर्मिक प्रोसेस आहे याचा अर्थ ती काय करते, हीट ऍब्सॉर्ब करते. याचाच अर्थ हीट ऍब्सॉर्ब होऊन KCl व्यवस्थितपणे डिझॉल्व्ह होऊन जातं, ठीक आहे. मग हीट ऍब्सॉर्ब करते म्हणजेच काय, टेम्परेचर वाढवेल तर ते हीट ऍब्सॉर्ब करेल ना. सो जसं जसं आपण टेम्परेचर वाढवतो तसं तसं ते हीट ऍब्सॉर्ब करतं आणि सोल्युबिलिटी फार चांगली होते. मग सायंटिस्टना वाटलं की टेम्परेचर वाढवल्याने सोल्युबिलिटी पण वाढत असेल, पण जसं त्यांनी कंपाऊंड चेंज केला, सेकंड कंपाऊंड दे स्टार्टेड स्टडीइंग अबाउट लिथियम सल्फेट LiSO4.H2O. हा एक्झोथर्मिक होता. हा काय होता, एक्झोथर्मिक. म्हणजेच काय रे, डिझॉल्व्ह होत असताना तो स्वतः हीट रिलीज करतोय. त्याला हीट आवडत नाही, तो हीट रिलीज करतोय, आणि तो स्वतः हीट रिलीज करतोय. आणि तुम्ही टेम्परेचर वाढवाल, चालेल का त्याला, अरे त्याला हीट नाही आवडत, तो बाहेर टाकतोय. जर तुम्ही टेम्परेचर वाढवत चालला तर रिॲक्शन जी आहे ती बॅकवर्डला येईल. करेक्ट आहे ना, येस. सो आपण असं कन्क्लूड करू शकतो याच्यामध्ये की जर एंडोथर्मिक प्रोसेस आहे तर सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. पण जर एक्झोथर्मिक आहे, त्याला स्वतःला हीट आवडत नाहीये, तो बाहेर टाकतोय, आणि तुम्ही जबरदस्तीची हीट वाढवत असाल तर डिझोल्युशन होणार नाही.
म्हणजे सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. असं करत अजून एक सबस्टन्स त्यांनी घेतला कॅल्शियम क्लोराइड, जो की एक्झोथर्मिक रिएक्शन देत होता, म्हणजेच त्याच्यासाठी सोल्युबिलिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर पाहिजे की नाही. पण तिथे झाला घोळ. नेमकं त्या कॅल्शियम क्लोराइड कंपाऊंडला रिलेशन कोणतं फॉलो व्हायला लागलं, सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. मग सायंटिस्टना लक्षात आलं की आपण असं काही कन्क्ल्युजन करू शकत नाही सोल्युबिलिटी आणि टेम्परेचर बद्दल. कोणत्या टाईपच्या सोल्युशन मध्ये, ए म्हणजे सॉलिड इन लिक्विड. सो त्यांनी वेरियस कंपाऊंड्स घेतले, एक्सपेरिमेंट केले आणि मग त्याच्या थ्रू एक ग्राफ ड्रॉ केला. त्या ग्राफ मधून आपल्याला त्यांनी 3 कन्क्ल्युजन्स दिलेत आणि हेच फक्त आता आपल्यासाठी एमसीक्यू मध्ये विचारले जाऊ शकतात. केसीएल काय, एंडोथर्मिक म्हणजे हीट ऍब्सॉर्ब करतो. लिथियम सल्फेट काय, एक्झोथर्मिक म्हणजे हीट रिलीज करतो. या व्यतिरिक्त ते आपल्याला विचारू शकतात कोणते असे कंपाऊंड आहेत ज्यांची सोल्युबिलिटी स्लाइटली चेंज होते विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. बघा, स्लाइटली विथ टेम्परेचर, वर्ड इम्पॉर्टंट आहे, स्लाइटली. कोणते कोणते आहेत ते, NaCl, KCl, NaBr. पण हे 3 सोडून जर KNO3, NaNO3, KBr जर हे 3 आले, इन्क्रीजेस म्हणजेच काय, सोल्युबिलिटी इन्क्रीजेस ऍप्रिशिएबली. अगदी टेम्परेचर थोडं जरी वाढवलं तरी सोल्युबिलिटी भरपूर वाढते. जो पहिला सेक्शन आहे त्याच्यामध्ये स्लाइटली सोल्युबिलिटी इन्क्रीज होते, इथे ऍप्रिशिएबली म्हणजे लार्ज अमाउंट मध्ये सोल्युबिलिटी चेंज होते विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. अँड सोल्युबिलिटी ऑफ सोडियम सल्फेट डिक्रीजेस. हा एकमेव असा आहे की ज्याची सोल्युबिलिटी डिक्रीज होते विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर आणि जो आपल्याला विचारला जाऊ शकतो. सोल्युबिलिटी आणि टेम्परेचर इनव्हर्सली प्रोपोर्शनल झालेत कोणासाठी, सोडियम सल्फेटसाठी. आपल्याला हाच मॉलिक्यूल विचारला जाईल. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे व्हॉट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. आता त्याच्यासाठी गॅस इन लिक्विड म्हणजे तुम्ही एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, ऑक्सिजन इन वॉटर. जे काही आपलं ॲक्वॅटिक लाईफ आहे, फिश, हे ऑक्सिजन कुठून घेतात रेस्पिरेशनसाठी, पाण्यामध्ये डिझॉल्व्ड असणारं ऑक्सिजन. समर सीझन्स मध्ये वॉटरची जी वरची लेअर आहे ती खूप हीट होते आणि त्याचं टेम्परेचर लेवल वाढतं. टेम्परेचर लेवल वाढल्यानंतर तिथलं ऑक्सिजन जो डिझॉल्व्ड फॉर्म मध्ये तो कमी व्हायला लागतो आणि मग फिश वरच्या लेअर मध्ये राहून रेस्पायर करू शकत नाहीत. त्याचंच रिझन असं आहे की समर सीझन्स मध्ये फिश अंडर वॉटर जास्त जाणं प्रेफर करतात. सो समजतं तुम्हाला, वरच्या लेअरचं टेम्परेचर जास्त आहे, तिथे ऑक्सिजनची सोल्युबिलिटी काय झालेली आहे, कमी. फिशनं ऑक्सिजनच अवेलेबल नसेल तर ते कुठे जातात, डीप इनसाइड. म्हणजे आपण या स्टोरीवरून सुद्धा रिलेशन लावू शकतो, जसं जसं टेम्परेचर वाढतं सोल्युबिलिटी कमी होते. सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. कोणासाठी, फॉर गॅस इन लिक्विड. मी कसं 100% एक रिलेशन लिहू शकले इथे, तसं मी या केसमध्ये 100% कोणतं रिलेशन लिहू शकत नाही. मी विचारणार कंपाऊंड सांगा, KCl का लिथियम सल्फेट .H2O की यापैकी काही. तर तुम्हाला हे एमसीक्यू मध्ये विचारले जायचे जास्त चान्सेस आहेत. इथे कसं एमसीक्यू विचारणार आहे ते मी लगेच PYQ मध्ये दाखवणार आहे तुम्हाला. डन. चल, क्वेश्चन बघा पहिल्यांदा, इफेक्ट ऑफ टेम्परेचर वरती. विच अमंग द फॉलोइंग सॉल्ट डिझॉल्व्स इन वॉटर विथ ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट. हीट ऍब्सॉर्ब कोणी केलेली, KCl ने. कोणी केलेली, KCl ने. विच अमंग द फॉलोइंग सॉल्ट एक्झिबिट्स इनवर्स रिलेशन इन बिटवीन सोल्युबिलिटी अँड टेम्परेचर. Na2SO4. डायरेक्टली सांगितलेला हाच विचारणार. सोल्युबिलिटी अँड टेम्परेचर मध्ये इनवर्स रिलेशन कोण दाखवतं, Na2SO4. Which among the following gases exhibit very low solubility in water at room temperature? ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनची वॉटर मध्ये सोल्युबिलिटी आधीच खूप कमी आहे आणि जर टेम्परेचर वाढवलं तर अजून सोल्युबिलिटी काय होणार आहे त्याची, कमी. Which among the following gas exhibit very low solubility? सोल्युबिलिटी कशी विचारली, लो इन वॉटर. कोण असणार आहे, ऑक्सिजन. टेक्स्टबुक मध्ये ह्या ऍज इट इज लाईन्स आहेत. मी पॅराग्राफ रीड केलेला आहे तुमच्यासाठी
आणि जितकं काही नोट डाऊन करून दिलेलं आहे ते तुम्हाला काय करायचंय, लर्न करायचंय. नेक्स्ट चलो, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. आता परत आपल्याला टेम्परेचर नंतर प्रेशरचा इफेक्ट बघायचा आहे. पहिलं कोणत्या टाइपच्या सोल्युशन मध्ये, सॉलिड इन लिक्विड, आणि दुसरा गॅस इन लिक्विड. गॅस इन लिक्विड. पहिला वाला तर सो सिंपल आहे. सॉलिड इन लिक्विड, सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. सो प्रेशरचा सॉलिड वरती काहीही इफेक्ट नाहीये, त्यामुळे मी डायरेक्टली सोल्युबिलिटी वरती इफेक्ट काय लिहिणार, नो इफेक्ट. ठीक आहे. सो नो इफेक्ट असेल तर त्या ऑप्शनला कॉन्फिडेंटली टिक करा. पण जर तुम्हाला गॅस इन लिक्विड विचारलं तर इथून एक ब्युटिफुलसा असा लॉ आला आपला, हेनरी लॉ. गॅस इन लिक्विड, अगेन सेम एक्झाम्पल. फिश इन वॉटर, कसं रेस्पिरेशन करतो रे, ऑक्सिजन डिझॉल्व्ड इन वॉटर. पण तो सरफेसला राहणं प्रेफर करत होता का डीप इनसाइड द ओशन, डीप इनसाइड द सी? मॅम डीप इनसाइड. का डीप इनसाइड? कारण तिथे टेम्परेचर कमी आहे आणि प्रेशर जास्त आहे. सो जितकं जास्त प्रेशर तितकं त्या गॅसची लिक्विड मधली सोल्युबिलिटी जास्त असते. किंवा सेकंड एक्झाम्पल घ्या, कार्बन डायऑक्साइड इन कोक. अंटिल अँड अनलेस तुमची कोकची बॉटल ही टाइटली पॅक्ड आहे, सो प्रेशर आहे तोपर्यंत कोक त्या लिक्विड मध्ये डिझॉल्व्ड आहे. कार्बन डायऑक्साइड कोक मध्ये डिझॉल्व्ड आहे. पण जसं तुम्ही टोपन ओपन केलं म्हणजे प्रेशर रिलीज केलं, कार्बन डायऑक्साइड बाहेर आला कारण त्याची सोल्युबिलिटी कमी झाली. समजलं हे? सो तुम्ही कोकच्या बॉटलला इमॅजिन करायचंय बेसिकली टोपन बंद आहे म्हणजे प्रेशर जास्त आहे, सोल्युबिलिटी चांगली आहे. पण तुम्ही त्याचं टोपन ओपन केलं, कॅप ओपन केली तर प्रेशर रिलीज झालं आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर आला म्हणजे सोल्युबिलिटी कमी झाली. सो हेच आपल्याला कोणी सांगितलेलं, हेनरी या सायंटिस्टने, की सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड, गॅस इन लिक्विड हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. कोणतं प्रेशर? ओव्हर द सोल्युशन. त्या सोल्युशनच्या वरती तुम्ही किती प्रेशर अप्लाय केलं. खूप जास्त प्रेशर, खूप चांगली सोल्युबिलिटी. कमी प्रेशर, कमी सोल्युबिलिटी. ठीक आहे. सो सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ओव्हर द सोल्युशन. सगळ्यात इम्पॉर्टंट हे ब्रॅकेट आहेत. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग काय, जेव्हा आपल्याला ही प्रोपोर्शनॅलिटी साइन नको होती आपण काय लिहिलं, S इज इक्वल्स टू KH इंटू P. येस ऑर नो? आणि हे जे प्रेशर आहे ते मोस्ट ऑफ द टाइम्स प्रेफर करा की ते बार मध्ये घेतलेलं असणार आहे. कोणत्या युनिट मध्ये असणार आहे ते? बार मध्ये. ATM मध्ये दिलं तरी फार काय कॅल्क्युलेशन मध्ये चेंज होणार नाहीये, बट तुम्हाला माहिती असू दे ते बार मध्ये असेल. तुम्हाला विचारतील KH चं युनिट काय आहे, हेनरी कॉन्स्टंटचं युनिट, सोल्युबिलिटी अपॉन प्रेशर. सो सोल्युबिलिटीचं युनिट होतं मोल पर लिटर डिवायडेड बाय प्रेशर येणार आहे. सो डिवायडेड बाय प्रेशर, प्रेशर बार मध्ये, सो बार इनवर्स. मोल पर लिटर पर बार. के चं युनिट विचारू शकतात. चलो नेक्स्ट, डू यू नो ऑक्सिजन गॅस हॅज व्हेरी लो सोल्युबिलिटी इन वॉटर. होता का PYQ 2023? सो लाइन बाय लाइन रीड करणं फार इम्पॉर्टंट आहे. However, its solubility in blood is exceedingly high. ऑक्सिजन पाण्यामध्ये फार कमी डिझॉल्व्ह होतो, पण ब्लड मध्ये फार चांगल्या प्रकारे डिझॉल्व्ह होतो. का? कारण ब्लड मध्ये आहे हिमोग्लोबिन आणि एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल 4 ऑक्सिजनच्या मॉलिक्यूल सोबत बाइंड होऊ शकतो. माइट बी हा नेक्स्ट इयरचा आपला 2024चा PYQ असू शकतो. Oxygen is slightly किंवा weakly soluble in water, but it is appreciably soluble in blood due to hemoglobin, and one molecule of hemoglobin can bind with 4 molecules of O2. So formula काय आहे बघा, HbO2 4. HbO2 असू शकतो हा आपला MCQ या वर्षीचा. सो व्यवस्थित याला नोट करायचंय तुम्हाला आणि वारंवार याला रिवाइज करायचंय. एक्सेप्शन्स टू हेनरी लॉ डायरेक्टली विचारू शकता, अमोनिया अँड कार्बन डायऑक्साइड, कारण दे रिॲक्ट विथ वॉटर. अमोनिया प्लस वॉटर काय भेटेल आपल्याला, अमोनियम हायड्रॉक्साइड. हे एकत्र लिहिलं तरी चालतं.
NH4OH, अमोनिया प्लस वॉटर अमोनियम हायड्रॉक्साइड, आणि कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर H2CO3 म्हणजेच कोण, कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिड. हेनरी लॉ नुसार जेवढी सोल्युबिलिटी असायला पाहिजे होती त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त सोल्युबिलिटी दाखवतात हे दोन कंपाऊंड, अमोनिया अँड कार्बन डायऑक्साइड. दॅट इज वाय दे आर फेल किंवा दे आर लिमिटेशन्स ऑफ, दे आर फेल्युअर म्हणा किंवा दे आर लिमिटेशन्स ऑफ हेनरी लॉ. रिझन विचारलं तर अमोनिया अँड CO2 गॅसेस हॅव हायर सोल्युबिलिटी दॅन एक्सपेक्टेड बाय हेनरी लॉ. हेनरी लॉ नुसार जेवढं आपण कॅल्क्युलेशन करतो सोल्युबिलिटीसाठी त्याच्यापेक्षाही जास्त सोल्युबिलिटी आहे अमोनिया आणि कार्बन डायऑक्साइडची. नेक्स्ट पार्ट आपल्याला आता क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, बेसिकली न्यूमेरिकल. कॅल्क्युलेट हेनरी लॉ कॉन्स्टंट इफ solubility of nitrogen gas in water at 25 degree Celsius is. Solubility दिलेली आहे 6.85 into 10 raised to -4. युनिट आता लर्न आहे आपल्याला, मोलॅरिटीचं युनिट आहे तेच सोल्युबिलिटीचं आहे. मोल पर लिटर किंवा पर डीएम क्यूब. लिटर आणि डीएम क्यूब सेमच आहे, लिटर आणि डीएम क्यूब सेमच आहे. डन. चलो, पार्शियल प्रेशर ऑफ नायट्रोजन गॅस. पार्शियल प्रेशर म्हणजेच काय, प्रेशर ओव्हर द सोल्युशन. किती येते, 0.9 बार. कोणता लॉ असणार आहे, डेफिनेटली हेनरी लॉ. S इज इक्वल्स टू KH इंटू P. मी ट्रिकशॉट वाल्या लेक्चर मध्ये पण सांगितलेलं. आपल्याला माहितीये सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर, पण जर सोल्युबिलिटी आणि हेनरी लॉ कॉन्स्टंट मध्ये रिलेशन विचारलं तर ते कसे असतात, इनवर्स. जर सोल्युबिलिटी आणि हेनरी लॉ कॉन्स्टंट मध्ये रिलेशन विचारलं तर ते असतात इनवर्स. हा क्वेश्चन 2020 मध्ये विचारलेला, कारण त्यावेळी टेक्स्टबुक मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन होतं. सोल्युबिलिटी दिलेली आपल्याला 6.85 इंटू 10 raised to -4 इज इक्वल्स टू, फाइंड काय करायचंय, हेनरी लॉ कॉन्स्टंट म्हणजे KH फाइंड करायचंय. मी P ला डिवाइडला घेऊन येते, डिवाइडेड बाय P. P ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.9 बार. देअरफॉर KH इज इक्वल्स टू, डेसिमल शिफ्टिंग करा, 68.5 केलं तर खाली काय येणार आहे, 9 इंटू 10 raised to -4. युनिट वरती आहे सोल्युबिलिटी मोल पर लिटर, खाली होतं प्रेशर ते पण बार मध्ये, पर बार. दॅट इज इक्वल्स टू, याला सॉल्व्ह करूया. 9, 18, 27, 36, 45, 54, 63. 7 चा 63 येणार आहे. सो त्याच्यानंतर 55. सो डेसिमल पॉइंट 6 इंटू 10 raised to -4 मोल पर लिटर पर बार. असा ऑप्शन कुठे शोधा, 7.6 इंटू 10 raised to -4 मोल लिटर म्हणजेच डीएम क्यूब पर बार. लिहून ठेवते, कन्फ्युजन नको. लिटर म्हणजेच काय असतो, डीएम क्यूब. मग पर लिटर म्हणजे काय असणार आहे, पर डीएम क्यूब. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन वॉटर. सोल्युबिलिटी फाइंड करायची आपल्याला ऍट 25 डिग्री सेल्सिअस अँड प्रेशर दिलेलं आहे. एटीएम मध्ये दिलं असेल किंवा बार मध्ये दिलं असेल तर लक्षात येणार आहे ते प्रेशर येते 0.328. कशामध्ये दिलंय, एटीएम. युनिट कन्वर्ट करायला लागतं की नाही त्यासाठी ऑप्शन्स बघायचे तुम्हाला सगळे. ठीक आहे. चला, मोल पर डीएम क्यूब मध्ये, आणि एक व्हॅल्यू कोणती लागते आपल्याला, हेनरी लॉ कॉन्स्टंट KH. ते किती दिलेले, 0.159 मोल पर डीएम क्यूब. आपल्याला हवं असणारं युनिट आलं एटीएम इनवर्स. व्हेरी नाईस. एटीएम इनवर्स एटीएम ला कट होऊन जाईल म्हणजे युनिट कन्वर्ट करायची गरज नाहीये. पण KH बार मध्ये असता आणि प्रेशर एटीएम मध्ये असतं तर युनिट कन्वर्ट करायला लागलं असतं. पण सीईटी मध्ये 1 मार्क साठी न्यूमेरिकल येणार आहे, सो इतका लोड ते देणार नाहीत. युझिंग हेनरी लॉ, S इज इक्वल्स टू KH इंटू P. KH ची व्हॅल्यू बघा काय, 0.159 इंटू प्रेशर 0.328. दॅट इज इक्वल्स टू, या व्हॅल्यूला 0.16 कन्सिडर करू शकता की नाही, 0.16 इंटू 0.328. टाइम घ्या, ज्याला 16 चा टेबल लर्न आहे त्याला हे फास्ट होईल.
ज्याला लर्न नाहीये वेट करा, सॉल्व्ह करा सेपरेटली. ह्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये सॉल्व्ह करता येत नसेल तर 30 सेकंड्सचा टाइम घ्या, पण करेक्ट आन्सरला मार्क करा. इथपर्यंत येऊन सोडू नका. ठीक आहे, चलो. 8 5 चा 40, 8 6 चा 48, 6 2 चा 12, 13 14 15 16, कॅरी 1, 6 3 चा 18 प्लस 1 19, आणि हे काय येणार आहे 328. ऍड करा याच्यामध्ये 8. नेक्स्ट काय येईल 8 9 10 11 12 13 14, कॅरी 1 9 10 11 12, अगेन कॅरी 1 3 4 5. सो डिजिट्स लिहून घ्या पहिल्यांदा 5 2 4 8. डेसिमल हे 3 हे 2 5, आता तर 4 झालेत आणि हा 5वा. आणि युनिट काय येणार आहे सोल्युबिलिटीचं मोल पर लिटर, पण मी पर लिटरला आता काय लिहिते मोल पर डीएम क्यूब. सो बघा युनिट आणि व्हॅल्यू मॅच कुठे होतीये. या केसमध्ये डिजिट तर मॅच होतोय, पॉवर मध्ये शिफ्टिंग करून घ्यायची. मग दॅट इज इक्वल्स टू डेसिमल 2 नी शिफ्ट करा. 5.248 इंटू 10 रेज टू, डेसिमल 2 नी राईट हँड साइडला गेला तर पॉवर 10 रेज टू -2 मोल पर डीएम क्यूब. आता मॅच होईल आन्सर ऑप्शन नंबर सी. 5.2 इंटू 10 रेज टू -2 मोल पर डीएम क्यूब. डन. नोट करा व्यवस्थितपणे याच्यामध्ये. बघा आपण प्रेशर हेनरी लॉ साठी शक्यतो बार मध्ये घेतोय, पण यांनी एटीएम मध्ये दिलं आणि सिंपल काय केलं, केएच ची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती पण तुम्हाला पर एटीएमच्या टर्म्स मध्ये दिली, सो दॅट ते कट होईल आणि युनिट कन्वर्ट करायची गरज नाहीये. नेक्स्ट पार्ट, व्हॉट इज द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन वॉटर at 25 degree Celsius if partial pressure is 0.18. अगेन एटीएम मध्ये दिलेलं आहे, बट डोंट वरी, केएच परत एकदा 0.16 मोल पर डीएम क्यूब पर एटीएम, सो दॅट एटीएम इनवर्स कट होऊन जाईल. सोल्युबिलिटी इज इक्वल्स टू केएच इंटू पी. मी डायरेक्टली काय करणार आहे व्हॅल्यूज पुट लिहिलाच तरी पण फॉर्म्युला. केएच काय 0.16, पी ची व्हॅल्यू काय 0.18. आपल्याला काय करायचंय याच्या सॉल्व्हिंग साठी थोडंसं टाइम घ्या आणि 16 इंटू 18 करून घ्या. 16 इंटू 18 करायचंय आपल्याला. 8 5 चा 40, 8 6 चा 48, 8 1 चा 8 9 10 11 12 0 1 6. किती आला आन्सर हे 288. 288 डेसिमल पॉइंट 4 डिजिट 1 2 3 4 मोल पर डीएम क्यूब. सो 0.0288, 0.02 कट 288 ला आपण काय राउंड ऑफ करून घेऊ शकतो रे ते 0.029 करू शकता ना, 5 च्या पुढे डेसिमल गेलेलं आहे. येस, सो मोल पर डीएम क्यूब. आता कोणतं ऑप्शन टिक करणार तुम्ही, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट आहे आता रॉल्स लॉ. रॉल्स लॉ वरती साधा क्वेश्चन येतो, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट ऑफ रॉल्स लॉ. 2023 मध्ये किंवा त्याच्या आधी फार काय असा न्यूमेरिकल क्वेश्चन रॉल्स लॉ वरती आलेला नाहीये. सो तुम्ही फॉर्म्युला वरती डायरेक्टली फोकस करा आणि रॉल्स लॉ कोणत्या टाइपच्या सोल्युशन साठी ऍप्लिकेबल आहे, तर इट इज ऍप्लिकेबल फॉर लिक्विड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. विच टाइप ऑफ सोल्युशन, लिक्विड इन लिक्विड. सोल्यूट पण लिक्विड, सॉल्वंट पण लिक्विड. सो पार्शियल प्रेशर ऑफ 1 इज इक्वल्स टू प्युअर प्रेशर ऑफ 1 मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन. दोन्ही लिक्विड आहेत, सो तुम्ही P2 साठी जरी लिहिलं तरी तेच येणार आहे P02 इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ 2. हा तुमचा फर्स्ट फॉर्म्युला रॉल्स लॉचा, हा आपला सेकंड फॉर्म्युला रॉल्स लॉचा. थर्ड फॉर्म्युला मध्ये डॅल्टन्स लॉ म्हणतात याला. ऍक्च्युअल मध्ये रॉल्स लॉ पण नाहीये, हा डॅल्टन्स लॉ आहे. डॅल्टन्स लॉ स्टेट्स दॅट टोटल प्रेशर ऑफ द मिक्सचर इज इक्वल्स टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल पार्शियल प्रेशर्स. हे P1 आणि P2 आहेत ना, हे पार्शियल प्रेशर आहेत आणि जेव्हा आपण नॉट लावतो तेव्हा ते त्यांचे प्युअर वेपर प्रेशर आहेत. पार्शियल आणि प्युअरला जर इक्वेट करायचं असेल तर मल्टिप्लाय कशाने करायला लागणार आहे आपल्याला, मोल फ्रॅक्शन. टोटल प्रेशर काढायचे पूर्ण सोल्युशनचं तर P1 प्लस P2. आता P1 ची व्हॅल्यू P01 इंटू x1 आणि P2 ची व्हॅल्यू P02 इंटू x2.
हे झाल्यानंतर अजून काही फॉर्म्युले आहेत बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. जर P1 ला टोटल प्रेशर सोबत रिलेट करायचंय, P1 ला आपण P01 सोबत रिलेट केलं किंवा P2 ला आपण P02 सोबत रिलेट केलं, पण या P1 ला डॅल्टनच्या टोटल प्रेशर सोबत रिलेट करायचं असेल तर मल्टिप्लाय इट बाय मोल फ्रॅक्शन ऑफ 1 इन Y म्हणजेच काय, इन दोन फेज मध्ये मोल फ्रॅक्शन काढतो. हे माहिती आहे का तुम्हाला? बघा, बीकर आहे, इकडे लिक्विड आहे, ह्या लिक्विडचं पण आपण मोल फ्रॅक्शन काढू शकतो आणि हे वेपर फेज मधलं पण आपण मोल फ्रॅक्शन काढू शकतो. जे आतापर्यंत तुम्ही काढत आलाय ते लिक्विड मधलं होतं, बट वेपर मधलं विचारलं तर ते Y नी फाइंड करतात. सो व्हॉट इज दिस? दिस इज Y इज मोल फ्रॅक्शन ऑफ 1. 1 म्हणजेच कोण आहे? सॉल्वंट. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट बट इन वेपर फेज. कोणत्या फेज मध्ये? वेपर फेज मध्ये. त्यांनी तसं लिहून दिलं जाईल. आणि एक्स काय असणार आहे? दिस इज मोल फ्रॅक्शन ऑफ 1. 1 म्हणजेच अगेन कोण? सॉल्वंट इन लिक्विड फेज. कोणत्या फेज मध्ये? लिक्विड फेज किंवा सोल्युशन पण म्हणतात. लिक्विड म्हणजेच काय? सोल्युशन. आणि वेपर फेज. ठीक आहे, चलो मग मला सांगा, सिमिलरली जर मला P2 ला PT सोबत रिलेट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय काय असणार आहे? Y2. हे 5 फॉर्म्युले आहेत. हा पार्ट तुम्हाला नोट करत राहायचंय. अलॉंग विथ दॅट एक फॉर्म्युला ऍड करा याच्यामध्ये. ह्या सगळ्या फॉर्म्युलाजला सिंक्रोनाइज करणारा एक फॉर्म्युला आहे. PT इज इक्वल्स टू P02 मायनस P01. डायरेक्टली लर्न करा, बोर्ड एक्झाम मध्ये डेरिव्हेशन झालेलं आहे. इंटू X2 प्लस P01. आणि ह्या पेज वरती हा कितवा फॉर्म्युला झाला आता? 6th. हे असे क्वेश्चन्स येणार आहेत की विच ऑफ द फॉर्म्युला इज करेक्ट किंवा इनकरेक्ट टाइप मध्ये. सो फक्त फॉर्म्युला जरी लर्न असेल ना तरी पण तुम्हाला 1 मार्क सीईटी मध्ये मिळणार आहे. ठीक आहे, या सगळ्या फॉर्म्युलांना यूज करणारा एक न्यूमेरिकल इथे आहे. याचा गिवन डेटा मी तुम्हाला लिहून देते आणि हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे होमवर्क मध्ये. ठीक आहे, काय क्वेश्चन विचारलंय बघा. द वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड ए. जेव्हा प्युअर हा वर्ड येतो त्याच्यावरती नॉट लावायला विसरायचं नाही. P0A आणि प्युअर बी चं पण दिलेलं आहे. P0B 450 आणि 700 mmHg आहे. ऍट 350 केल्विन. मला कुठेही टेम्परेचरची गरज नाही लागत. फाइंड द कंपोजिशन ऑफ लिक्विड. कंपोजिशन म्हणजे काय मॅम? कंपोजिशन म्हणजे मोल फ्रॅक्शन. कंपोजिशन म्हणजेच काय असतं? हे मोल फ्रॅक्शन ऑफ लिक्विड. लिक्विड म्हटलं तर X आणि वेपर, वेपर म्हटलं तर Y. म्हणजेच X1 X2 विचारलाय आणि Y1 Y2 विचारलाय. इफ टोटल वेपर प्रेशर PT इज इक्वल्स टू 600 mmHg. आता ते पूर्ण 6 फॉर्म्युले कम्प्लिटली लर्न करा. कारण बघा, जो आपला हॅशटॅग फॉर्म्युला आहे PT इज इक्वल्स टू P02 मायनस P01 इंटू X2 प्लस P01. आता हाच फॉर्म्युला मी तुम्हाला A आणि B च्या टर्म्स मध्ये लिहून दाखवते. टोटलला PTच ठेवायचं, पण आपलं ठरलेलं जिथे जिथे 2 आहे तिथे तुम्ही B लिहू शकता आणि जिथे जिथे 1 आहे तिथे A लिहू शकता. 2 आहे तिथे B, 1 आहे तिथे A. आता व्हॅल्यू पुट करू शकाल? हा होमवर्क आहे. सो PT 600 आहे, P0B 700 आहे, P0A 450 आहे, XB फाइंड करायचं आहे. P0A किती अगेन 450. सो इथून जी XB ची व्हॅल्यू आली आहे तीच तुम्ही यूज करणार आहे सेकंड फेज मध्ये. ते कसं? मोल फ्रॅक्शन ऑफ A प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ B इज इक्वल्स टू 1. समेशन ऑफ मोल फ्रॅक्शन्स ऑफ इंडिव्हिज्युअल इज इक्वल्स टू 1. सो मला XB फाइंड करायचं असेल, करेक्ट आहे ना? XB दिलं, इथून XB आलं आपल्याकडे. मला XA फाइंड करायचं असेल तर ते मला इथून मिळून जाईल. इथून XB, तिथून XA. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. मग मला जावं लागेल थर्ड फेज मध्ये. थर्ड फेज मध्ये त्याच्यामध्ये काय आहे? रॉड्स लॉ. P1 इज इक्वल्स टू P01 इंटू X1. पण 1 म्हणजेच काय असतो? A. ठीक आहे.
याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळालेलं आहे आता ते बघा. पी नॉट ए आहे गिवन मध्ये, एक्स हे पण आहे वरून आलेलं आहे, सो तुम्ही पी ए फाइंड करू शकता. येस, पी ए का फाइंड करायचंय बघा, कारण तुम्हाला हे पण माहितीये पी ए इज इक्वल्स टू पीटी इंटू वाय ए. जेव्हा तुम्ही टोटल सोबत रिलेट करता तेव्हा फॉर्म्युलामध्ये वाय ए येतो ना, P1 इज इक्वल्स टू P2 इंटू Y1. सो फक्त ए केलं. आता तुम्हाला पीए पण आहे कारण पीए वरून आलेला असणार आहे, पीटी पण आहे तर तुम्ही वाय ए काढू शकता. आणि एकदा वाय ए आला की फोर्थ फेज मध्ये काय करणार, वाय ए प्लस वाय बी, अगेन दे आर मोल फ्रॅक्शन, सो त्यांची सम काय असणार आहे 1. इथून तुम्ही वाय बी आरामात फाइंड करू शकता. सो एक्स बी आला, एक्स ए आला, वाय ए आला, वाय बी आला आणि फॉर्म्युले सगळे युज झालेले आहेत. क्लिअर आहे, करून घ्या, कॅल्क्युलेशन पण इझी आहेत. एमसीक्यू बघू आपण. द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी वोलाटाइल कंपोनेंट ऑफ अ सोल्युशन. पार्शियल म्हणजे पी, ठीक आहे. मग 1चं असेल तर 1, 2चं असेल तर 2चं, इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर, प्युअर हा वर्ड आला तर पी नॉट मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन 1. हे मल्टिप्लाइडचा सिम्बॉल दिला तर झीटा सोबत कन्फ्युज व्हाल, सो इथे मी डॉट देते. हा कोणता लॉ आहे असं विचारलेलं आहे डायरेक्टली. कोणता आहे रे, रॉल्स लॉ आहे. डॅल्टन्स आहे का तो, डॅल्टन्स तर पीटी इज इक्वल्स टू P1 प्लस P2 आहे. समेशन ऑफ इंडिव्हिज्युअल पार्शियल प्रेशर्स इज इक्वल्स टू टोटल प्रेशर. हा, सो हा रॉल्स लॉ. Avogadro law, some basic concepts of chemistry. Volume is directly proportional to number of moles. हेनरी लॉ, solubility is directly proportional to pressure. इतकंच की पूर्ण सेंटेन्स. Solubility of gas in liquid is directly proportional to pressure over the solution. बघा रॉल्स लॉ वरती 2023 मध्ये कुठलंही न्यूमेरिकल नाहीये, फक्त स्टेटमेंट दिलंय आणि कोणता लॉ आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. समजलं? चल नेक्स्ट, जे सोल्युशन्स आपल्या रॉल्ट लॉ ला फॉलो करतात त्यांना आपण आयडियल सोल्युशन्स म्हणतो आणि जे फॉलो करत नाहीत त्यांना आपण नॉन आयडियल सोल्युशन म्हणतो. मग आयडियल सोल्युशन्स कोणते कोणते होते हे आपण ट्रिकशॉट मध्ये कम्प्लिटली पाहिलेले आहे, तो थोडंसं क्विकली रिवाइज करूया. आयडियल सोल्युशन ओबे रॉल्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. नॉन आयडियल सोल्युशन डू नॉट ओबे रॉल्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. मिक्सिंगची एन्थाल्पी 0, मिक्सिंगचा व्हॉल्यूम 0. ठीक आहे, म्हणजे मिक्स करण्याआधी जी एन्थाल्पी होती तीच सोल्युशनची आहे. ए आणि बी आहे, या दोघांना मिक्स करून आपण सोल्युशन बनवणार आहे. तर मिक्स करण्याआधीचा व्हॉल्यूम आणि मिक्स केल्यानंतरचा व्हॉल्यूम हा सेम असणार आहे. पण इथे तसं होत नाही. तुम्ही घेतलेला सोल्यूट आणि सॉल्वंट यांची एन्थाल्पी समथिंग डिफरंट दॅन दॅट ऑफ सोल्युशन. सो मिक्सचरची एन्थाल्पी नॉट इक्वल टू 0 आणि सिमिलरली व्हॉल्यूम पण नॉट इक्वल टू 0. सोल्यूट सोल्यूट, सोल्यूट सॉल्वंट, सॉल्वंट सॉल्वंट इंटरॅक्शन्स आर कंपेरेबल. तिकडे काय करायचं, फक्त नॉट कंपेरेबल. नेक्स्ट, वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन इज इन बिटवीन. कुठे, इन बिटवीन द प्युअर कंपोनंट. मी ए ला मिक्स करणार आहे समजा बी मध्ये, ए ला आपण मिक्स कशामध्ये करणार आहे, बी मध्ये. तर ए चं काहीतरी इंडिव्हिज्युअल वेपर प्रेशर आहे पी नॉट ए, बी चं काहीतरी इंडिव्हिज्युअल वेपर प्रेशर आहे पी नॉट बी मिक्स करण्यापूर्वी, राईट. आणि आता आपण ह्या दोघांना काय केलं, मिक्स केलं ए प्लस बी. तर याचं आता आपल्याला पी पी लिहावं लागेल, पी. ठीक आहे, म्हणजे पी टी म्हणूया आपण, कारण मी पी ए फाइंड करेन, पी बी फाइंड करेन, दोघांना ऍड करेन. तर हे जे टोटल प्रेशर आहे दॅट लाईज इन बिटवीन दॅट ऑफ इंडिव्हिज्युअल. पीए पेक्षा मोठा आणि पीबी पेक्षा लहान, त्या दोघांच्या मध्ये लाय करतो. पण नॉन आयडियल मध्ये इट इज आयदर हायर, पी नॉट ए पी नॉट बी जे तुमचे इंडिव्हिज्युअल आधीच्या व्हॅल्यूज होत्या त्याच्यापेक्षा एकतर मोठी असते पीटीची व्हॅल्यू किंवा लहान असते, मे बी हायर और मे बी लोअर. रीड करा म्हणजे एकदा समजेल हा पार्ट सर्व. वेपर प्रेशर ऑफ नॉन आयडियल सोल्युशन इज ऑलवेज हायर और लोअर दॅन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. आयडियलचं एक्झाम्पल एकच आहे, सो तेच लर्न करा, बेन्झीन प्लस टुली. आता नॉन आयडियल सोल्युशन फर्दर आपण 2 पार्ट मध्ये बघतो.
पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशन. आपल्याला कन्फर्म रिझन माहिती पाहिजे. रिझन काय आहे? इंटरॅक्शन्स. कसे त्यांचे इंटरॅक्शन्स? नॉट कम्पेरेबल ना, म्हणजेच कसे तर आपला सॉल्व्हंट सोल्यूट इंटरॅक्शन जो आहे ए आणि बी म्हणजे मिक्स झाल्यानंतरचा, दॅट इज वीक. तो कसा आहे? वीकर आहे. तो वीकर आहे दॅन दॅट ऑफ सोल्यूट सोल्यूट. सोल्यूट सोल्यूट म्हणजेच बी बी अँड सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. याने काय झालं? वीक असल्यामुळे ते जराशे पसरून राहू शकतात ना. इंटरॅक्शन्स वीक आहेत म्हणजे व्हॉल्यूम वाढला. तुम्ही जितका इमॅजिन केलता त्याच्यापेक्षा व्हॉल्यूम वाढला. वाढतोय म्हणजेच पॉझिटिव्ह डेव्हिएशन होतं. मग इंटरॅक्शन वीक असतील तर व्हॉल्यूम वाढला. व्हॉल्यूम वाढला म्हणजे डेव्हिएशन पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये त्यांचं जे इंटरॅक्शन आहे ए आणि बी चं ते स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग असल्यामुळे ते एकमेकाला स्वतःकडे खेचून ठेवतील. एकदा ते एकमेकांकडे खेचून ठेवले तर काय होणार आहे? तर ते जवळ जवळ आले, व्हॉल्यूम कमी, आणि त्याच्यावरूनच आपण त्याला निगेटिव्ह डेव्हिएशन असं म्हटलो. सो कोणाचं? ए बी म्हणजे सॉल्व्हंट सोल्यूट इंटरॅक्शन्स आर स्ट्रॉंगर दॅन दॅट ऑफ सोल्यूट सोल्यूट अँड सॉल्व्हंट सॉल्व्हंट. नेक्स्ट, पॉझिटिव्ह म्हणजेच जास्त ना. पॉझिटिव्ह म्हणजे जास्त. सो त्यांचं जे वेपर प्रेशर आहे दॅट इज हायर दॅन दॅट ऑफ इंडिव्हिज्युअल वेपर प्रेशर्स किंवा प्युअर वेपर प्रेशर्स. आणि निगेटिव्ह म्हटलं तर कमी, लोअर दॅन दॅट ऑफ वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. एक्झाम्पल, इथेनॉल, ऍसिटोन, कार्बन डायसल्फाइड ऍसिटोन. ऍसिटोन सोबत जर काही आलं तर तुम्ही त्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन डायरेक्टली टिक करायचं, फक्त क्लोरोफॉर्म सोबतचा नाही. फक्त क्लोरोफॉर्म सोबतचा नाही. किडनॅपिंग एजंट आठवला तर किडनॅप करणं चुकीचं काम आहे. निगेटिव्ह डेव्हिएशनचं एक्झाम्पल असणार आहे ते. नेक्स्ट कोण आहे? फिनॉल अँड ऍनिलीन. ऍसिटोन प्लस काहीतरी आलं तर पक्का पॉझिटिव्ह लिहिणार आहे. फक्त ऍसिटोन आणि क्लोरोफॉर्म आलं, किडनॅप करणं चुकीचं काम आहे तर निगेटिव्ह. मग फिनॉल अँड ऍनिलीन पण कोण झाला? निगेटिव्ह. त्यानंतर कोणी आलं तर निगेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन काय आलेला बघा. विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन शो पॉझिटिव्ह डेव्हिएशन? ऍसिटोन वाला ऑप्शन बघायचा आपल्याला. ऍसिटोन आणि क्लोरोफॉर्म चालेल का? नाही. त्याच्यानंतर फिनॉल अँड ऍनिलीन, अगेन निगेटिव्ह डेव्हिएशन आहे. ऍसिटोन वाला ऑप्शन शोधायचा आपल्याला. पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हटलं तर ऍसिटोन प्लस काहीतरी असणार आहे, पण ऍसिटोन प्लस क्लोरोफॉर्म नसणार आहे. मग मी ऍसिटोन असणाऱ्या दोन ऑप्शन कडे गेले. क्लोरोफॉर्म वाला आधी कट करून घेतला. उरला कोण मग? ऍसिटोन प्लस कार्बन डायसल्फाइड. आयडेंटिफाय फॉल्स स्टेटमेंट. फॉल्स स्टेटमेंट. Ideal solution obey Raoult's law over entire range of concentration. True. No heat is evolved or absorbed when two components forming ideal solution. Correct आहे. जेव्हा तुम्ही लिहिताय ना डेल्टा मिक्सिंग इज इक्वल्स टू 0 म्हणजे ना हीट ऍब्सॉर्ब झालीये ना हीट इव्हॉल्व झालीये. मिक्सिंगच्या आधी जेवढी हीट आहे तेवढीच मिक्सिंग नंतरची आहे. Volume of ideal solution is same as the sum of volume of two components taken for the mixing. मिक्सिंगच्या आधी A प्लस B चा जो व्हॉल्यूम आहे तोच मिक्सिंग नंतरचा असणार आहे. म्हणजे मिक्सिंगचं हीट जसं एन्थाल्पी जसं बदलत नाही तसं व्हॉल्यूम पण बदलत नाही. हे पण स्टेटमेंट ट्रू आहे. वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन इज आयदर हाय और लो दॅन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. हे फॉल्स आहे. याला टिक करा, कारण त्यांनी मला विचारलंय आयडियल साठी. आयडियल साठी आयडियल साठी तर इन बिटवीन होतं ना, आपण लिहून दिलं क्लिअरली इथे बघा. आयडियल साठी वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन लाईज बिटवीन दॅट ऑफ द प्युअर कंपोनंट्स. यांच्या बरोबर मध्ये असतो, पण जास्त वरून गेला तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि कमी झाला तर निगेटिव्ह डेव्हिएशन. आता आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पोहोचलेलो आहे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बेसिकली सॉलिड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन साठी. कोणत्या सोल्युशन साठी? सॉलिड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन्स. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट्स. नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे कोण? असे सॉलिड्स की जे नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहेत म्हणजे नॉन व्होलाटाईल आहेत असं सुद्धा म्हणतात.
जे तुम्ही आयनाइज करू शकत नाही. असे कोणते एक्झाम्पल्स आहेत? युरिया, नेक्स्ट कोण आहे? ग्लुकोज, नेक्स्ट कोण आहे? सुक्रोज. युरिया, ग्लुकोज आणि सुक्रोज हे 3 सॉलिड आपल्या सिलेबस मध्ये आहेत की जे नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहेत. दे डू नॉट आयोनाइज. जर NaCl घेतलं तर Na+Cl- आयोनाइज होतं ना, तो झाला इलेक्ट्रोलाइट. मग फॉर्म्युलामध्ये मॉडिफिकेशन येतं. पण नॉन इलेक्ट्रोलाइट साठी आपण फॉर्म्युला लर्न करणार आहे आधी, आणि जर इलेक्ट्रोलाइट आला तर नेमकं काय मॉडिफिकेशन करायचं ते पण आपण क्विकली बघायचंय. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज 4 आहेत. वेपर प्रेशर लोअरिंग, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आणि ऑस्मॅटिक प्रेशर. फॉर्म्युला बघायचे आपल्याला. वेपर प्रेशर लोअरिंग, P01 वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड 1 मायनस P1 म्हणजेच सोल्युशन, जेव्हा नॉट लिहित नाही तेव्हा सोल्युशन, अपॉन P01 इज इक्वल्स टू मोल फ्रॅक्शन ऑफ B लिहितात किंवा 2 लिहितात म्हणजेच सोल्यूट. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज काय आहेत रे? अशा प्रॉपर्टीज दॅट डिपेंड ऑन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट किंवा मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट असंही म्हटलं तरी चालेल. आपण डायरेक्टली फॉर्म्युला लिहितोय. कॉन्सेप्ट अंडरस्टँड करायची असेल तर ट्रिक शॉर्ट बघून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. नेक्स्ट, याच्यामध्ये P01 काय आहे? तर P01 इज वेपर प्रेशर. P01 काय आहे? वेपर प्रेशर. कोणाचं? ऑफ प्युअर सॉल्व्हंट. कारण वेपर्स हे लिक्विडचेच बनवू शकता ना तुम्ही, सॉल्व्हंटचे बनवू शकता. व्हॉट इज P1? P1 इज वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. म्हणजे जर मी त्याच्यामध्ये युरिया टाकलं किंवा ग्लुकोज टाकलं किंवा सुक्रोज टाकलं तर वेपर प्रेशर कमी होतं. आधी जर 760 असेल, युरिया टाकल्यानंतर 750 झालं. सो सोल्युशन बनलं ना, ते युरिया प्लस वॉटर इज सोल्युशन. तर सोल्युशनचं वेपर प्रेशर काय आहे ते P1 ने लिहिलं, आणि प्युअर पाण्याचं काय आहे ते P01 ने लिहिलं. आणि X2 म्हणजे काय आहे? X2 इज नथिंग बट मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. आणि X म्हणजे काय? इन कोणता फेज असणार आहे? लिक्विड फेज. इन लिक्विड फेज. ठीक आहे. आता नेक्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती आपली? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट साठी पहिला एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज गिवन बाय डेल्टा TB. बॉइलिंग पॉइंट वाढतो. पहिल्यांदा आपल्याकडे पाणी आहे, पाण्याचा बॉइलिंग पॉइंट 100, पण त्याच्यामध्ये युरिया टाकलं तर बॉइलिंग पॉइंट वाढला. मग वाढलेला बॉइलिंग पॉइंट काय आहे? TB. आणि ओरिजिनल प्युअरचा किती होता? T0B. सो डेल्टा TB इज इक्वल्स टू TB मायनस T0B. एलिव्हेशन झालं ना बॉइलिंग पॉइंट मध्ये, म्हणजे ही मोठी व्हॅल्यू आहे, मायनस प्युअर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट. एक्सपेरिमेंटली असं फाइंड झालेलं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. सो आपण एक कॉन्स्टंट आणला KB इंटू मोलॅलिटी. आपल्याला केबीचं युनिट विचारू शकतात. केबीचं युनिट काय असणार आहे? केल्विन kg पर मोल. केल्विन kg पर मोल. और डिग्री सेल्सिअस मध्ये आलं तरी काही घाबरायची गरज नाही, डायरेक्टली टिक करायचं. डिग्री सेल्सिअस kg पर मोल. डन. चल, हा पार्ट क्लिअर झाला याच्यामध्ये. आता आपल्याला मोलॅलिटीच्या टर्म्स मध्ये आपण पुढे अजून या फॉर्म्युलाला एक्सपांड करू शकतो. सो डेल्टा TB इज इक्वल्स टू KB. मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय असतो? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट 1 लिहायचं इन kg. फायनल एक्सपान्शन डेल्टा TB इज इक्वल्स टू KB. नंबर ऑफ मोल्स कसे लिहिले जातात? W2 अपॉन M2. डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे अजून? W1. आणि kg नको असेल तर वरती मल्टिप्लाय बाय 1000 करा, न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाइड बाय 1000 करा, सो दॅट तुम्ही घेतलेला जो काही सॉल्व्हंट आहे तो ग्रॅम मध्ये असेल तर ऑटोमॅटिकली kg मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. डन. सो हा फॉर्म्युला आहे, हा फर्स्ट फॉर्म्युला आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे. सगळे फॉर्म्युलेस तुम्हाला लर्न पाहिजेत.
ठीक आहे. मोलॅलिटीचा फॉर्म्युला इथेच आहे आता, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्व्हंट इन केजी. बट नंबर ऑफ मोल्स काय असतात, गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट, W1 ऍज इट इज, आणि केजी साठी फक्त काय केलं 1000 प्लस केबी वरती त्याचं नाव काय आहे याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात. इट इज इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट. इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट, मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट, नोट करा, ट्रिक शॉट मध्ये लिहून दिलेलं आहे. इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट, मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट, युनिट पण सांगितलेलं आहे केल्विन केजी पर मोल. केल्विन केजी पर मोल हे काय आहे, केबीचं युनिट, युनिट फॉर केबी. ठीक आहे. आणि केबी कशावरती डिपेंड राहतो असं विचारलं तर डायरेक्टली टिक करायचं, नेचर ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट पाणी असेल तर केबीची व्हॅल्यू फिक्स असणार आहे कुठल्याही टेम्परेचरला. पण तुम्ही सॉल्व्हंटच बदलला, तुम्ही बेन्झीन घेतला समजा, तर केबीची व्हॅल्यू पण बदलणार आहे. सो आता जे फॉर्म्युले तुम्ही एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट साठी ज्या ट्रेंडनी केले, सेम ट्रेंड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट मध्ये असणार आहे. डेल्टा TF इज इक्वल्स टू TF मायनस TF. आता एकाला कुठेतरी नॉट लावायचंय, ते जर कन्फ्युज होत असाल तर त्याच्यावरती सोल्युशन काय, तर प्युअर वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट आहे 0, पण त्याच्यामध्ये युरिया टाकलं तर तो फ्रीजिंग पॉइंट डिप्रेस होतो. मग जास्त कोण आहे रे, प्युअर वॉटरचा ना. सो प्युअर वॉटरचा जास्त आहे, त्याच्यातून कमी व्हॅल्यू मायनस केली. आता एक्सपेरिमेंटली इट वॉज फाउंड दॅट डेल्टा TF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कोण आलं, KF. सो आपल्याला KF लिहायचे. KF काय आहे, जसं KB एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट आहे तसं KF क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे. काय आहे, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. तुम्हाला डेफिनेशन विचारली तरी सांगता आलं पाहिजे. KF इज इक्वल्स टू डेल्टा TF अपॉन मोलॅलिटी. मग मोलॅलिटी 1 झालं. मोलॅलिटी जर 1 असती तर आपण असं म्हणू शकलो असतो का रे, डेल्टा TF इज इक्वल्स टू KF. सो क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज नथिंग बट डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट फॉर 1 मोलार सोल्युशन. ठीक आहे. युनिट काय असणार आहे, युनिट सेम असणार आहे, केल्विन केजी पर मोल और डिग्री सेल्सियस केजी पर मोल. डन. चला मग मोलॅलिटीच्या टर्म्स मध्ये डेल्टा TF इज इक्वल्स टू KF इंटू मोलॅलिटीचा फॉर्म्युला W2 अपॉन M2 इंटू W1. केजी मध्ये नको असेल तर 1000. आता हे करून डायरेक्टली लर्न झालं पाहिजे कारण तुम्ही सीईटीचे स्टुडंट आहात. डेल्टा TF इज इक्वल्स टू KF इंटू W2 अपॉन M2 डिवायडेड बाय W1. मल्टिप्लाय कशाने करायचं आपल्याला, 1000 ने. ऑस्मॅटिक प्रेशर, ऑस्मॅटिक प्रेशर कशाने डिनोट केलं जातं, पायने. आणि फॉर्म्युला काय आहे, पाय इज इक्वल्स टू CRT. सी म्हणजे काय, सी कॉन्सन्ट्रेशन आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. ते पण कशामध्ये लागतं, लिटर मध्ये, R इंटू T. ठीक आहे. आता तुम्हाला एक कॉन्सेप्ट पण माहिती असेल, आयसोटोनिक सोल्युशन. व्हॉट आर आयसोटोनिक सोल्युशन्स, if two solutions have same osmotic pressure they are called as isotonic solutions. आता दोघांचं जर osmotic pressure सेम आहे तर मी लिहिते pi1 is equals to pi2. pi1 साठी फॉर्म्युला काय असणार आहे, C1RT. pi2 साठी C2RT. व्हॉट इज R, गॅस कॉन्स्टंट. R ची व्हॅल्यू 0.0821 लिटर ATM केल्विन इनवर्स मोल इनवर्स. नोट करा, कारण तुम्ही ऑस्मॅटिक प्रेशर फाइंड करताय, प्रेशर ATM मध्ये काउंट केलं जाईल. मग तुम्हाला R ची ती व्हॅल्यू घ्यायची आहे जी ATM मध्ये कॅल्क्युलेट केलेली आहे 0.0821. आणि टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं, R आणि T कॉन्स्टंट आहेत. मग मी म्हणू शकते फॉर आयसोटोनिक सोल्युशन C1 is equals to C2. If concentrations of two solution is same, then they are isotonic in nature. ठीक है, चलो क्लियर झाला हा पार्ट. पुढे जाऊया. वॅन्ट ऑफ फॅक्टर, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स म्हणजेच काय, NaCl. भले तुम्हाला असं वाटलं की तुम्ही वरून 1 मोल NaCl टाकला,
पण तो डिसोसिएट करतो Na+ आणि Cl- मध्ये. सो नंबर ऑफ पार्टिकल्सचा जो काउंट आहे तो चेंज झाला. नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहे त्याच्यामध्ये 2, पण ऍक्च्युअल मध्ये NaCl ला बघता नंबर ऑफ पार्टिकल काय वाटतो 1. पाण्यामध्ये गेला डिसोसिएट केला, नंबर ऑफ पार्टिकल्स किती झाले 2. सो इलेक्ट्रोलाइट्स मध्ये जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी तुम्ही कॅल्क्युलेशनने कॅल्क्युलेट करता त्याच्यापेक्षा हायर किंवा लोअर तुम्हाला एक्सपेरिमेंटल पाहायला भेटतं. कारण तुम्ही काय केलेलं आहे, या आधीच्या पार्ट मध्ये जे क्वेश्चन्स केले त्याच्यामध्ये युरिया, ग्लुकोज, सुक्रोज घेतलेला, वरून 1 मोल युरिया टाकलं तर खाली जाऊन 1 मोल युरियाच राहणार आहे. तो डिसोसिएट किंवा असोसिएट होत नाही, म्हणून आपण त्याला नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हटलं. डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला. पण क्वेश्चन नीट वाचायचा जर त्याच्यामध्ये NaCl, KCl, Al3SO4 म्हणजे असा कुठलाही सॉल्ट दिलाय जो डिसोसिएट करतो, तर आपल्याला फॉर्म्युलामध्ये मॉडिफिकेशनची गरज आहे. आणि ती मॉडिफिकेशन म्हणजेच कोण आहे, वॅन टॉफ फॅक्टर I. वॅन टॉफ फॅक्टर I प्रत्येक फॉर्म्युलामध्ये जाऊन, म्हणजे अगदी आपल्याला पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जी आहे रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर, शॉर्टली लिहिलेलं रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. काय फॉर्म्युला लिहिलेला आपण, ΔP अपॉन P01 किंवा ΔP म्हणजेच काय, P01 मायनस P1 अपॉन P01 इज इक्वल्स टू मोल फ्रॅक्शन ऑफ 2. ह्या फॉर्म्युला मध्ये तुम्हाला फक्त I नी जाऊन मल्टिप्लाय करायचंय. I काय आहे, वॅन टॉफ फॅक्टर. कसा कॅल्क्युलेट केला जातो, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट आफ्टर डिसोसिएशन divided by number of moles of electrolyte before dissociation of same कॉन्सन्ट्रेशन दोघांचं सेम आहे, म्हणजे त्याच रिएक्शन मध्ये. म्हणजे काय बेसिकली मॅम, समजा तुम्ही NaCl घेतला जो की ज्याला पाण्यात टाकला आपण ऍक्वियस, तो कसा ब्रेक होईल रे, Na+ Cl-. डिसोसिएट झाल्यानंतर आफ्टर डिसोसिएशन किती पार्टिकल्स आहेत, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट आफ्टर डिसोसिएशन, 1 Na 1 Cl, मॅम 2 आहेत, डिवायडेड बाय डिसोसिएशन होण्यापूर्वी किती होतं 1. सो वॅन टॉफ फॅक्टर काय झाला या केसमध्ये, I इज इक्वल्स टू 2/1 म्हणजे 2. ही एक पद्धत आहे फाइंड करण्याची, तुम्ही असं फाइंड करू शकता. व्हेरियस फॉर्म्युलाज आहेत, आपण फॉर्म्युला लिहित जाऊ सगळे. पहिल्यांदा I असा एक कॅल्क्युलेट होऊ शकतो, किंवा I फाइंड करण्यासाठी वॅन टॉफ फॅक्टर I इज इक्वल्स टू OT, ऑपरेशन थिएटर. O म्हणजे काय, ऑपरेशन थिएटर ही हिंट आहे. O म्हणजे ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, जे काही तुम्ही ऑब्झर्वेशन मधून आन्सर आणलेलं आहे, ऑब्झर्वेशन म्हणजे एक्सपेरिमेंट मधून, ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपॉन थेरॉटिकल कॅल्क्युलेशनने जे आन्सर आलेलं आहे ते थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कारण ऑब्झर्वेशन मध्ये 2 पार्टिकल होते, पण थेरॉटिकल मध्ये 1. सो आन्सर परत काय येतं तेच. ठीक आहे, ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपॉन थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि मोस्ट इम्पॉर्टंट लास्ट, I इज इक्वल्स टू T अपॉन O. मॅम तुम्ही उलट लिहिलं, तुम्ही तर OT ऑपरेशन थिएटर असं शिकवलं, आता तुम्ही TO लिहिलं. हे कधी, जेव्हा तुम्ही फॉर्म्युला मॉलेक्युलर मास, ठीक आहे, मॉलेक्युलर मास किंवा मोलार मास असंही म्हटलं जातं, मोलार मासच्या टर्म्स मध्ये लिहित असाल तर वरती थेरॉटिकल असेल, थेरॉटिकल मोलार मास अपॉन ऑब्झर्व्ड मोलार मास. कारण तुम्ही प्रत्येक फॉर्म्युला मध्ये बघा, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि M2 मोलार मास इनव्हर्सली प्रपोर्शनल आहेत. त्यामुळे I ची व्हॅल्यू लिहिताना कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीसाठी OT, पण मोलार मास साठी TO तुम्हाला रिव्हर्स करायचं आहे. डायरेक्टली फॉर्म्युला टिक करायला विचारू शकतात,
नेक्स्ट वॅन ऑफ फॅक्टर आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा मध्ये पण रिलेशन आहे, ते कसं लक्षात ठेवायचं. अल्फा इज इक्वल्स टू इन लिहायचं, इन IN. अल्फा इज इक्वल्स टू IN. वरून पण -1 खालून पण -1 करायचं. सो अल्फा इज इक्वल्स टू I-1 अपॉन N-1. हे तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू दिली जाईल आणि आय फाइंड आउट करा असं सांगतील, किंवा आय ची व्हॅल्यू दिली जाईल अल्फा फाइंड करा असं विचारतील, आणि एन काय आहे नंबर ऑफ पार्टिकल्स. क्वेश्चन बघून तुम्हाला समजून जाईल नंबर ऑफ पार्टिकल्स कसे कॅल्क्युलेट करायचे. जसं की मी जर तुम्हाला Ca3PO4 ट्वाइस साठी एन ची व्हॅल्यू विचारली तर कॅल्शियमचे किती ऍटम्स किंवा आयन्स बनणार आहेत 3, आणि PO4 ग्रुपचे किती बनणार आहेत 2. सो टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स काय झाले 5. PO4 ब्रॅकेट मध्ये लिहिला, याचाच अर्थ तो ग्रुप आहे, त्याच्यामध्ये परत P सेपरेट O सेपरेट कधी होत नाही. PO4 हा एक ग्रुप आहे, असे 2 ग्रुप्स आहेत आपल्याकडे आणि 3 कॅल्शियम. सो टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स 5. सो असंच तुम्हाला काही सॉल्ट देतील Al2SO4 थ्राइस. परत SO4 हा ग्रुप आहे जो 3 टाइम्स आलेला आहे, आणि अल्युमिनियम 2. अगेन एन ची व्हॅल्यू काय येणार आहे 5. चला तर मग क्वेश्चन सॉल्व्ह करूया आता. कॅल्क्युलेट रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग फाइंड करायचं. इफ वेपर प्रेशर ऑफ बेन्झीन अँड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ नॉन वोलाटाइल. नॉन वोलाटाइल म्हणजेच नॉन इलेक्ट्रोलाइट, युरिया, ग्लुकोज, सुक्रोज. वॅन ऑफ फॅक्टर यूज करायची गरज नाही. नॉन वोलाटाइल सोल्यूट इन बेन्झीन, याचा अर्थ एवढं तरी लक्षात आलं की बीकर मध्ये आधी आपण प्युअर बेन्झीन घेतलेलं. काय घेतलेलं प्युअर बेन्झीन. त्यावेळी त्याचं वेपर प्रेशर होतं, प्युअर वेपर प्रेशर होतं 640 mmHg. खाली क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे बघा 640 mmHg अँड 590 mmHg रिस्पेक्टिव्हली. म्हणजे वेपर प्रेशर ऑफ बेन्झीन 640 आहे, पण जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये कुठला तरी युरिया, ग्लुकोज, सुक्रोज टाकलं त्याचं वेपर प्रेशर काय झालं कमी झालं. याच्यामध्ये आपण काय पुट केलं नॉन वोलाटाइल सोल्यूट. नॉन वोलाटाइल सोल्यूट. वेपर प्रेशर कमी झालं. काय झालं ते 590. यालाच तर आपण म्हणतो लोअरिंग इन वेपर प्रेशर. बट आपल्याला विचारलेलं आहे रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. फॉर्म्युला काय आहे P01 मायनस P1 अपॉन P01. लक्ष द्या इकडे. P01 मायनस P1 हा जर एवढाच पार्ट पाहिला तुम्ही फक्त न्यूमरेटर तर ते लोअरिंग इन वेपर प्रेशर आहे. पण जर तुम्ही त्याला ओरिजिनल P01 ने डिवाइड केलं तर ते झालं रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. P01 दिलेलं आहे 640, P1 दिलेलं आहे 590 डिवाइडेड बाय 640. दॅट इज इक्वल्स टू वरती किती आलं हे 50 डिवाइडेड बाय 640. 0 ला 0 कट. 5 डिवाइडेड बाय 64. 5 1 चा 5 खाली 5 1 चा 5 1 14 परत 5 2 चा 10 अगेन किती 2 5 4 चा. सो 1 डिवाइडेड बाय 12.4 आलेला आहे. आपण फक्त याला अप्रॉक्सिमेट कशाने करूया 12 नी करूया. आन्सर यायला पाहिजे 0. अगेन 10 100 झाला 12 8 चा. ठीक आहे 0.08 हे आपलं नियरली इक्वल आन्सर आहे, कारण आपण अप्रॉक्सिमेशन केलेलं आहे. काय अप्रॉक्सिमेशन केलेलं आहे आपण न्यूमरेटर मध्ये. न्यूमरेटर आहे 12.4 पण आपण किती घेतला 12. म्हणजे आपल्या स्वतःच्या मर्जीने आपण न्यूमरेटर कमी केला तर हे जे आन्सर आहे हे वाढून आलं असणार आहे. बरोबर आहे ना. न्यूमरेटर कमी केल्याने आन्सर काय झालं वाढलं. सो ऍक्च्युअल आन्सर इज लेस दॅन 0.08 हे समजायला पाहिजे. मुळात तुम्ही 12.4 चं 12 केलेलं आहे त्याच्यामुळे तुमचा आन्सर वाढून आलाय. ऍक्च्युअल आन्सर इज लेस दॅन 0.08. कोणतं ऑप्शन टिक करणार आहे तुम्ही 0.78. 0.07 ना 0.08 आहे. सो 0.078 डन. हे खूप कमी व्हॅल्यू आहे. जर तुम्ही ऑप्शन नंबर सी चा विचार करत असाल तर मी स्लाइट न्यूमरेटर मध्ये चेंज केलाय. सो जवळचाच ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे. ठीक आहे नेक्स्ट पार्ट कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन अगेन सेम लोअरिंग इन वेपर प्रेशर किंवा रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर वरती.
अ सोल्यूशन ऑफ नॉन वोलाटाइल. सोल्युशन एक मेन वर्ड आहे. नॉन वोलाटाइल हा वर्ड तुम्हाला सांगेल. वॅन्ट ऑफ फॅक्टर आय ची गरज नाही. इज ऑब्टेन्ड बाय डिझॉल्विंग 19 ग्रॅम इन 200 ग्रॅम ऑफ वॉटर. एक सोल्युशन बनवलेलं आहे. काय बनवलेलं आहे? सोल्युशन. कसं बनवलेलं आहे हे सोल्युशन? 19 ग्रॅम नॉन वोलाटाइल सोल्यूट पुट केलाय. वरून ऍड केला सोल्यूट. किती? 19 ग्रॅम. कशामध्ये? 200 ग्रॅम वॉटर मध्ये. हे पाणी जे घेतलेलं आहे ते किती घेतलेलं आहे? 200 ग्रॅम. कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ सोल्यूट इफ रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर कसं लिहितो आपण? P01 minus P1 upon P01 that is equals to मोल फ्रॅक्शन ऑफ 2. इथून एक अजून शॉर्ट फॉर्म सांगते. मोल फ्रॅक्शन कसं काढतो आपण? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. सो N1 प्लस N2. पण तुम्ही बोर्ड एक्झाम्स मध्ये डेरिव्हेशन केलेत. तुम्हाला माहिती आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज स्टडीड फॉर व्हेरी व्हेरी डायल्यूट सोल्युशन. सो डिनॉमिनेटर मधला N2 आपण निग्लेक्ट करू शकतो. फार कमी अमाऊंट मध्ये आपण वरून सोल्यूट ऍड करतो. त्यालाच आपण म्हणतो डायल्यूट सोल्युशन. न्यूमरेटर मधला निग्लेक्ट होऊ शकत नाही कारण तिथे तो एकटाच आहे. पण डिनॉमिनेटर मध्ये N1 प्लस फार लहान व्हॅल्यू आहे. N1 प्लस फार लहान व्हॅल्यू आहे तर ती लहान व्हॅल्यू आपण निग्लेक्ट करू शकतो. म्हणजे 1 प्लस 0.00001 आहे समजा. ठीक आहे. मग ती लहान व्हॅल्यू तुम्ही निग्लेक्ट करू शकताय 1च्या कम्पॅरेटिव्ह मध्ये, याच्या कम्पॅरेटिव्ह मध्ये. लक्षात येतं? ओके. नेक्स्ट मग फॉर्म्युला राहिला काय? रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर जे की 0.03 दिलेलं आहे इज इक्वल्स टू N2 डिवायडेड बाय N1. N2 आणि N1 च्या व्हॅल्यूज आपण पुट करूया. N2 कसं फाइंड आउट करायचं असतं? गिवन मास ऑफ 2 अपॉन मोलार मास ऑफ 2. W1 अपॉन M1. हे फॉर्म्युलेज माहिती आहेत ना? सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. Therefore 0.03 is equals to W2 ची व्हॅल्यू काय? व्हॉट इज W? गिवन वेट ऑफ सोल्यूट. किती दिलेला सोल्यूट? 19 डिवायडेड बाय M2. आपल्याला M2च फाइंड करायचं आहे बहुतेक. कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ सोल्यूट. येस, M2 फाइंड करायचं आहे. इनटू डिव्हिजन इज इनवर्स मल्टिप्लिकेशन. सो W1 वॉटरचं गिवन मास किती दिलेलं आहे? 200. 1 म्हणजे काय आहे रे? 1 म्हणजे सॉल्व्हंट आहे. मग सॉल्व्हंट कोण आहे? पाणी. म्हणून त्याचं मास घेतलं आणि M1 वरती गेलं. M1 इज मोलार मास ऑफ वॉटर जे की 18 आहे. स्टुडंट्स असं होप करतात की W म्हणजे गिवन मास ऑफ सोल्यूट ते दिलेलं असतं. मग M2 साठी होप करेक्ट आहे. पण इथे मला अननोन नॉन वोलाटाइल सोल्यूट म्हटले तर त्याच्यामुळे मला M2 माहिती नाहीये. ठीक आहे. पण तिथे युरिया, ग्लुकोज, सुक्रोज काय दिलं असतं तर मोलार मास आपल्याला लर्न पाहिजे. इथे M2 फाइंड करायचंय. W1 दिलेल्या सॉल्व्हंटचं जे काही मास आहे आणि सॉल्व्हंट वॉटर असेल तर मोलार मास ऑफ सॉल्व्हंट काय असणार आहे? 80. याला सॉल्व्ह करूया. Therefore M2 इज इक्वल्स टू 19 इंटू 18 डिवायडेड बाय, मी याला 3च्या टर्म्स मध्ये लिहिणार आहे. 3 इंटू 10 रेज टू -2 आणि पुढे कोण आहे? 2 इंटू 10 रेज टू +2. 200 ला लिहिलं. 2 इंटू 10 रेज टू +2. सो दॅट आपला -2 +2 कट होऊन जाईल. प्लस 3 1 चा 3, 3 6 चा 18. येस ऑर नो? परत 2 1 चा 2, 2 3 चा 6. सो M2 मध्ये कॅल्क्युलेशन साठी राहिलं फक्त 19 इंटू 3. 9 3 चा 27, 3 1 चा 3, 4 5. 57 ग्रॅम पर मोल. कोणता ऑप्शन टिक करायला पाहिजे आपण? ऑप्शन नंबर ए. फक्त गिवन डेटा व्यवस्थित समजला पाहिजे की काय काय दिलेलं आहे. हा क्वेश्चन समजला असेल बेस्ट. नसेल समजला मी पुढच्या क्वेश्चन मध्ये अजून डिटेल मध्ये एक्सप्लेन करेन. मग तुम्ही बॅक या क्वेश्चनला सॉल्व्ह करायला येऊ शकता. व्हॉट इज वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन? वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. सोल्युशन म्हणजे नॉट लावायचा नाही. कंटेनिंग 3 ग्रॅम युरिया. युरिया काय आहे रे मॅम? युरिया तर सोल्यूट आहे. सोल्यूट आहे तर तो कशाने लिहिला पाहिजे तुम्ही? 2 ने. आणि 3 ग्रॅम युरिया म्हणजे त्याचं गिवन वेट आहे. गिवन वेट हे ऑलवेज W ने लिहायचं. ते किती दिलेलं आहे? 3 ग्रॅम. In 8.1
ग्रॅम ऑफ वॉटर. वॉटर काय सॉल्वंट. सो सॉल्वंटचं गिवन मास आहे 8.1 ग्रॅम. आता लक्ष द्या इकडे, मोलार मास ऑफ सोल्यूट युरिया आहे आणि युरियाचं मोलार मास तुम्हाला पाठ पाहिजे 60 ग्रॅम पर मोल. आणि जे की आपला W1 म्हणजे कोणाबद्दल इन्फॉर्मेशन होती ही W1 पाण्याबद्दल, तर पाण्याचं M1 मोलार मास हे 18 ग्रॅम पर मोल असणार आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे P1. नेक्स्ट अजून काय, P01 ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे बघा गिवन मध्ये 32 mmHg. P01 इज 32 mmHg. मग गिवन मध्ये P01 दिसतोय, त्यातून P1 मायनस केला आणि P01 नेच काय केलं आपण डिवाइड केलं, तर दिस इज रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. दॅट इज नथिंग बट मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, जो की कसा लिहिला जातो N2 अपॉन N1. पुढचा N2 निग्लेक्ट असणार आहे. व्हॅल्यूज पुट करूया आपण याच्यामध्ये. P01 इज 32, P1 ऍज इट इज डिवायडेड बाय 32. दॅट इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काय लिहिणार आहे W2 अपॉन M2. सॉरी इथे नाही, W2 अपॉन M2 3 बाय N2 ची व्हॅल्यू काय लिहिणार आपण परत W2 अपॉन M2. आणि N1 कसं लिहिणार आहे, डिव्हिजन इज इनवर्स मल्टिप्लिकेशन. सो W1 आणि इकडे M1 पुट करूया. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. आता W2 आहे 3 डिवायडेड बाय M2 आहे 60, W1 आहे 8.1, M1 आहे 18. सो याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा या पार्टला सॉल्व्ह करून घेऊ सर्व. 3 1 चा 3, 3 2 चा 6, 0 20 झालं हे. 9 2 चा 18, 9 9 चा 81, पण 8.1 असल्यामुळे मी 0.9 घेतलं. अगेन हा पार्ट पण कट होऊ शकतो. 2 1 चा 2, 2 10 चा 20. सो उरलं काय ते लिहून घेऊया. वरती तर काहीच नाही आणि खाली काय उरलं 10 into 0.9 इज नथिंग बट 9. इथून 32 मायनस P1 अपॉन 32. आता 1.9 ला आपण असंही लिहू शकतो ना 0.9 1 चा 9 1 कॅरी 9 1 चा 9 9 1 चा 9 9 1 चा 9 अँड सो ऑन. थोडंसं सिंपल होऊन जाईल कॅल्क्युलेशन. देअरफॉर 32 मायनस P1 इज इक्वल्स टू 0.11 एवढंच लिहिते मी इंटू 32. हे किती येणार आहे 32 1 चं 32. सो 32 33 34 दोन्ही डेसिमल म्हणजे 3.42. सो ओव्हरऑल आपल्याकडे कॅल्क्युलेशन काय राहिलं आता 32 मायनस P1 इज इक्वल्स टू 3.42. सो P1 इज इक्वल्स टू काय येईल, P1 तिकडे जाईल 32 मायनस 3.42 किती येणे 10 मायनस 2 8, देन 4 5 6 7 8 9 28.58 येणार आहे याचा आन्सर 28.58. म्हणजेच मी 28.8 ला टिक करू शकते. पहिला दोन गोष्टी लक्षात ठेवा. क्वेश्चन वाचून गिवन लिहिता येणं, त्याला प्रॉपरली सबस्टिट्यूट करता येणं हाच टास्क आहे. कारण परत कॅल्क्युलेशन्स इझी असतात, फक्त त्याला बघण्याचा अप्रोच आपला तसा असला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. सोल्युशन ऑफ नॉन वोलाटाइल सोल्यूट म्हणजे वॅन्ट ऑफ फॅक्टरची गरज नाहीये. इज ऑब्टेन्ड बाय डिझॉल्विंग. जो डिझॉल्व्ह होतो तो कोण असतो सोल्यूट. सो 3.5 सोल्यूट आहे इन 100 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट. ग्रॅम दिलेलं असेल तर पक्का ते W आहे. सो 2 W दिलेत. एक W आहे 3.5 ग्रॅम आणि दुसरा आहे 100 ग्रॅम. जो कमी असणार आहे तो सोल्यूट, जो जास्त असणार आहे तो सॉल्व्हंट. पक्का ना. येस. हॅज बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. बॉइलिंग पॉइंट कितीने एलिव्हेट झाला आहे 0.35 केल्विन ने. कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ सोल्यूट. M2 ची व्हॅल्यू काय येणार आहे. इफ एलिव्हेशन कॉन्स्टंट, कोण असतो एलिव्हेशन कॉन्स्टंट KB 2.5 युनिट बघा केल्विन kg पर मोल. दॅट्स इट. ओके. सो हा सगळा गिवन डेटा आहे. क्लिअरली समजलं असेल की फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे आपला डेल्टा टीबी. डेल्टा टीबी
इज इक्वल्स टू Kb इंटू मोलॅलिटी, लास्ट फॉर्म्युला W2 अपॉन M2 इंटू W1 आणि न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाइड बाय 1000. डेल्टा टीबी ची व्हॅल्यू पुट करूया 0.35 इज इक्वल्स टू केबी ची व्हॅल्यू पुट करूया 2.5 इंटू W2 3.5 10⁻³ लिहिते मी याला, डिवायडेड बाय M2 आपल्याला फाइंड करायचं आहे आणि W1 100 10⁻² लिहिते. माझ्याकडे जागा कमी आहे, सो मी काय करणार आहे बघा, M2 ला इकडे शिफ्ट 0.35 ला खाली, कारण M2 फाइंड करायचं आहे आणि 0.35 इकडे शिफ्ट झाला. आता हे पण बघून समजता की वरती 3.5 आहे आणि खाली 0.35 आहे. डेसिमल शिफ्ट करा, 10 ची पॉवर काय होऊन जाईल -1 आणि याला हा कट. आता उरलं काय फक्त 10⁻² आणि 10⁻⁻1. 10 वरती जाऊन 10⁻⁻1 उरलं 10⁻². सो 2.5 इंटू 10⁻², दॅट इज 250 ग्रॅम पर मोल. बघा कॅल्क्युलेशन सिंपल आहेत, फक्त गिवन डेटा तुम्हाला व्यवस्थित लिहिता आला पाहिजे. नेक्स्ट पार्ट, कॅल्क्युलेट मोलॅलिटी ऑफ सोल्युशन ऑफ नॉन वोलाटाइल सोल्यूट. नॉन वोलाटाइल, नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे वॅन्ट ऑफ फॅक्टर यूज करायची गरज नाही. हॅव्हिंग बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन 1.89. बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन म्हणजे डेल्टा टीबी 1.89 केल्विन. इफ बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट, हे व्यवस्थित वाचायचं, कॉन्स्टंट म्हणजेच काय, केबी, ते किती दिलेलं आहे 3.15 केल्विन केजी पर मोल. केल्विन केजी पर मोल मध्ये दिलंय म्हणजे केबीच असणार आहे. आणि एलिव्हेशन कितीने झालेलं आहे 1.89 केल्विन. इथे मी डिग्री सेल्सिअस जरी दिलं असतं तरी तुम्ही युनिट कन्वर्ट करायचं नाही, कारण चेंज जो आहे डिग्री सेल्सिअस मध्ये असू दे किंवा केल्विन मध्ये असू दे तो सेम राहणार आहे. मोलॅलिटी फाइंड करायचंय, डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी इंटू मोलॅलिटी. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. डेल्टा टीबी आहे 1.89, केबी आहे 3.15 इंटू मोलॅलिटी. स्टुडंट याला इकडे घेतात आणि डिव्हिजन करत बसतात, त्यापेक्षा ट्रायल अँड एरर करा ना. ऑप्शन नंबर ए याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा 0.4. दोघांचं मल्टिप्लिकेशन 1.89 येतं का क्रॉस चेक करा. मला करेक्ट आन्सर माहिती ऑप्शन नंबर सी आहे, तर मी डायरेक्टली तेच पुट करते 0.6. समजा मी 3.15 ला 0.6 ने मल्टिप्लाय केलं तर 6 5 चा 30, 3 कॅरी, 6 1 चा 6, 7 8 9, 6 3 चा 18 आणि डेसिमल 3 नंतर आलं का 1.89. मग काय अवघड होतं, ट्रायल अँड एरर करायचं अँड मोलॅलिटी फाइंड करायची. असं कोणी सांगितलंय की प्रत्येक वेळी तेच मॅथमॅटिकल स्टेप्स यूज करा. मोलॅलिटी फाइंड करायचं असेल तर 1.89 डिवायडेड बाय 3.15 आणि करत बसलाय, असंही तर करू शकता. येस. नेक्स्ट पार्ट, विच अमंग फॉलोइंग सोल्युशन हॅज मिनिमम बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन म्हणजे डेल्टा टीबी मिनिमम पाहिजे त्यांना. आपल्याला माहिती आहे डेल्टा टीबी इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, सो दॅट डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ पार्टिकल्स. नंबर ऑफ पार्टिकल्स जितके जास्त, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट पण जास्त, पण त्यांनी मला कमी विचारलंय. नंबर ऑफ पार्टिकल्स जितके कमी तितके एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट पण कमी. ऑप्शन नंबर ए 0.1 मोलार NaCl. NaCl मध्ये पार्टिकल्स किती आहेत रे, एक Na आणि एक Cl. सो पार्टिकल 2 असल्यामुळे मी ते 2 या 0.1 मोलॅलिटी सोबत मल्टिप्लाय करणार. मला नंबर ऑफ पार्टिकल्स किती भेटले 0.2. ऑप्शन नंबर बी मध्ये सेम नंबर ऑफ पार्टिकल्स फाइंड करा. 0.2 मोलाल आहे बट KNO3 आहे. मुलांना माहिती पाहिजे हे की NO3 हा ग्रुप आहे, हा कधी सेपरेट होणार नाही. सो K प्लस NO3 मायनस, अगेन पार्टिकल किती झाले रे 2. सो आन्सर किती आलं परत 0.4. ऑप्शन नंबर सी मध्ये 0.1 मोलाल आहे आणि Na2SO4 आहे. SO4 हा ग्रुप आहे, 2 सोडियम 1 SO4, केटायन अनायन पार्टिकल किती झाले 3. सो 0.3. ऑप्शन नंबर डी मध्ये मोलॅलिटी 0.05,
केटायन एनायन, 1 कॅल्शियम, 2 क्लोरीन, सो टोटल 3. सो हे किती झालं 0.15. मिनिमम नंबर ऑफ पार्टिकल्स कुठे आहे त्याच्यामध्ये 0.2, 0.4, 0.3 का 0.15. ऑप्शन नंबर डी 0.15. सो तुम्ही कोणाला टिक करायला पाहिजे ऑप्शन नंबर डी ला. व्हॉट इज मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट? इफ मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट विचारतायत कोणता फॉर्म्युला? डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी इंटू मोलॅरिटी. ओके. इफ 1 gram mole is nothing but 1 mole. So 1 mole of non-volatile solute, आपल्याला number of moles of solute दिलेला आहे 1 mole is dissolved in, कशामध्ये डिसॉल्व केलेला आहे 1 kg of ethyl acetate. So weight of solvent दिलेला आहे 1 kg. बघून समजतंय का तुम्हाला? मोलॅरिटी इज इक्वल्स टू 1 दिलेलं आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्वंट इन केजी, N2 अपॉन W1 केलं की मोलॅरिटी भेटते आणि मोलॅरिटी त्यांनी 1 दिलेली आहे. काय फाइंड करायचंय आपल्याला? मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट केबी फाइंड करायचंय आणि मोलॅरिटीची व्हॅल्यू 1 दिली आहे. सो आय कॅन से डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी. पण डेल्टा टीबी किती आहे? डेल्टा टीबी इज x केल्विन. विदाउट युनिट लिहिते मी. सो डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? फक्त त्यांनी x. सो x इज इक्वल्स टू केबी किंवा केबी इज इक्वल्स टू काय लिहू शकता तुम्ही x. विथ युनिट विचारलं असेल तर युनिट काय असणार आहे याचं? केल्विन, केजी पर मोल. कोणत्या ऑप्शनला टिक करणार मग तुम्ही? ऑप्शन नंबर ए ला. सिंपल क्वेश्चन होता. नेक्स्ट प्रॉपर्टी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. व्यवस्थित रीड करा. फाइंड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट म्हणजेच काय फाइंड करायचं आहे? डेल्टा टीएफ इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क वेन, कधी 3.2 ग्रॅम ऑफ नॉन वोलाटाइल सोल्यूट विथ मोलार मास 128 ग्रॅम पर मोल. मग पहिला बघा, मॅमनी सांगितलेलं आहे जर कधी कोणतीही व्हॅल्यू ग्रॅम मध्ये दिली असेल तर ती पक्का कोण असते? W. आणि पुढे नॉन वोलाटाइल सोल्यूट म्हणतायत म्हणजे ते W2 असणार आहे. त्याचंच आपल्याला मोलार मास पण दिलेला आहे 128 आणि मोलार मासचं युनिट ऑलवेज काय असणार आहे? ग्रॅम पर मोल. इज डिसॉल्व्ड इन 80 ग्रॅम सॉल्वंट. सॉल्वंट म्हणजेच W1 किती दिलेलं आहे? 80 ग्रॅम. इफ क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, क्रायोस्कोपिक म्हणजेच काय? KF. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज 4.8 केल्विन kg पर मोल. सो गिवन डेटा एकदा लिहिला की परत फॉर्म्युला डेल्टा टीएफ फाइंड करायचा आहे. KF इंटू मोलॅरिटी. डेल्टा टीएफ इज इक्वल्स टू KF इंटू मोलॅरिटी. पण मोलॅरिटीचा डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याला लर्न आहे. सो डायरेक्टली लिहून घेऊया. W2 अपॉन M2 इंटू W1 आणि वरती मल्टिप्लाइड बाय 1000. Therefore, delta TF is equals to KF ची व्हॅल्यू 4.8, W2 ची व्हॅल्यू 3.2 into 1000 ला 10 raised to 3 divided by M2 128 multiplied by W1 80. सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट झाल्या. आता सॉल्व्ह करूया आपण याला. पहिला तर डेसिमल सगळे रिमूव्ह करून टाकूया. हे 48 करूया डायरेक्टली. 4.8 चं काय केलं? 48. तिकडे 3.2 चं काय केलं? 32. 2 डेसिमल शिफ्ट केले तुम्ही. सो 10 रेज टू पॉवर काय होणार आहे? -2. हे का केलं? कारण हे 4 न डिवाइड करायला मला अजून सिंपल झालं. 4 1 चा 4, 4 2 चा 8, 4 2 चा 8, 0. पुढे अजून सॉल्व्ह करू शकता याला. 2 10 चा, 2 6 चा, isn't it? अजून 6 ने परत सॉल्व्ह करू शकता याला. 6 1 चा 6, 6 2 चा 12, 6 1 चा 6, 7 8. सो डेसिमल आला आता. 6 3 चा 18, 6 3 चा 18. जे उरलंय ते वरती लिहून घेऊ आधी. वरच्या पेज मध्ये न्यूमरेटर मध्ये आलेलं आहे 32 into 10 डिवायडेड बाय, कारण 10 raised to 3 and 10 raised to -2 डिवायडेड बाय खालच्या याच्यामध्ये काय आलेलं आहे 21.33 into 10. 10 ला 10 कट,
फक्त राहिलेलं आहे 32 डिवायडेड बाय 21.33. ओके, आता ऑप्शन्स बघता आपल्याला इथून पुढे याला सॉल्व्ह करता येईल. इजंट इट? काय असणार आहे हे ट्वाइस तर नाहीये. तुम्ही बघू शकता 21 चा डबल 42 असणार आहे. हे ट्वाइस पेक्षा कमी आहे. सो ट्वाइस तर नाहीये, ट्वाइस पेक्षा कमी आहे म्हणजे थ्राइस पण नसणार आहे, राईट. 3 पण नसणार आहे, 2.5 पण नसणार आहे. मग राहिला एकच ऑप्शन फक्त 1.5. ऑप्शन नंबर बी. एकदा ट्राय करा सगळेजण. आन्सर हे 1 पॉइंट समथिंग मध्ये असणार आहे. सो 1.5 ला आपल्याला टिक करायचं आहे. नोट करा या पार्टला. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट मोलॅलिटी ऑफ सोल्युशन ऑफ नॉन वोलाटाइल सोल्यूट हॅव्हिंग डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट 2.88 केल्विन. केएफ ची पण व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 14.4 केल्विन केजी पर मोल. फाइंड काय करायचं आपल्याला? मोलॅलिटी. अगेन डेल्टा टीएफ इज इक्वल्स टू केएफ इंटू मोलॅलिटी. व्हॅल्यू पहिल्यांदा नोट करा. 2.88 केएफ किती आहे? 14.4 इंटू मोलॅलिटी. डिवाइड करा या केसमध्ये, कारण सरळ समजते की हे ट्वाइस आहे. सो मोलॅलिटी काय असणार आहे? 0.2. कारण डेसिमल पण शिफ्टिंग बघून घ्या. हे 2.88 आहे आणि ते डिवायडेड बाय 14.4 आहे. सो आन्सर किती येणार आहे? 0.2. डेसिमल काढले तर तुम्हाला आन्सर लगेच येऊन जाईल. 0.2 मोलार aqueous solution of glucose has osmotic pressure 4.9 atm. 0.2 मोलार कॉन्सन्ट्रेशन असताना ऑस्मॅटिक प्रेशर 4.9 आहे, टेम्परेचर आहे 300 केल्विन. व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्लुकोज इफ इट्स ऑस्मॅटिक प्रेशर बिकम्स 1.5 atm ऍट सेम टेम्परेचर? त्यांना असं म्हणायचंय जेव्हा कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलार होतं तेव्हा असणारं ऑस्मॅटिक प्रेशर 4.9 atm होतं, टेम्परेचर 300 केल्विनच. पण नंतर त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं 1.5. करेक्ट? नाही, कॉन्सन्ट्रेशन काय झालंय असं विचारलंय. व्हॉट विल बी द कॉन्सन्ट्रेशन जेव्हा ऑस्मॅटिक प्रेशरची व्हॅल्यू 1.5 मोलार झाली. आता सांगा, कॉन्सन्ट्रेशन 0.2 होतं, कॉन्सन्ट्रेशन काय होईल असं विचारलंय आपल्याला. कधी? जेव्हा ऑस्मॅटिक प्रेशर 4.9 atm पासून 1.5 atm ला ड्रॉप झालाय. ऑस्मॅटिक प्रेशर एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, कॉन्सन्ट्रेशन वरतीच डिपेंड असणार आहे सोल्यूटच्या. सो ऑस्मॅटिक प्रेशर कमी झालेलं आहे, सो नक्कीच कॉन्सन्ट्रेशन पण काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. सो आन्सर हे 0.2 पेक्षा कमी असणार आहे. 0.2 पेक्षा कमी ऑप्शन सगळे दिसतात. सॉल्व्ह कसं करायचंय आपल्याला? π1 इज इक्वल्स टू C1RT and π2 is equals to C2RT. R and T constant. Divide equation 1 and 2. π1 upon π2 is equals to C1 upon C2. π1 ची व्हॅल्यू काय? 4.9. π2 ची व्हॅल्यू काय? 1.5. दॅट इज इक्वल्स टू C1 ची व्हॅल्यू 0.2 आणि C2 आपल्याला फाइंड करायचंय. देअरफॉर C2 इज इक्वल्स टू 0.2 into 1.5 divided by 4.9. साधं मॅथ्स तुम्ही करू शकाल. येस और नो? चलो स्टार्ट. हे खालची जी व्हॅल्यू आहे त्याला 4.9 च्या ऐवजी 5 कन्सिडर करा. हे काय होईल मग? 5 1 चा 5, 5 3 चा 15, 3 2 चा 6, 2 नी डेसिमल 0.06 च्या अराउंड आन्सर आहे. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी ला टिक करा. Calculate osmotic pressure of 0.2 molar aqueous KCl solution. KCl आला म्हणजे इलेक्ट्रोलाइट आला. इलेक्ट्रोलाइट आला म्हणजे वॅन टॉफ फॅक्टर लागतो. सो 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलं. वॅन टॉफ फॅक्टर फॉर KCl दिलेला आहे 1.83. आर ची व्हॅल्यू दिली आहे आणि ऑस्मॅटिक प्रेशर फाइंड करायचं आहे. ऑस्मॅटिक प्रेशर इज इक्वल्स टू फक्त CRT लिहिणार का आता? नाही. कशाने मल्टिप्लाय करायचं असतं? आयने. मॉडिफिकेशन ऑलवेज आयने मल्टिप्लाय करा जेव्हा इलेक्ट्रोलाइट दिलं असेल. आय ची व्हॅल्यू गिवन मध्ये राहील 1.83. कॉन्सन्ट्रेशन व्हेरी फर्स्ट लाईन मध्ये 0.2 मोलार. आर ची व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये दिलेली आहे 0.082. टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे पण घेताना 273 केल्विन.
असे क्वेश्चन्स आले तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन हे करावंच लागेल, याच्यामध्ये काही शॉर्टकट नाहीये. पहिल्यांदा या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. 3 2 चा 6, 8 2 चा 16, 2 1 चा 2 आणि 3 डेसिमल कुठे येणार आहे 0.3666 इंटू 273 ला मी लिहिते 2.73, 0.082 ऍज इट इज आणि डेसिमल शिफ्ट केल्यामुळे 10 ची पॉवर लिहिली 2. आता या पार्ट मध्ये 0.3666 याला डायरेक्टली 3 ने मल्टिप्लाय करणार. न्यूमरेटरचीच व्हॅल्यू काय केली मी अप्रॉक्सिमेटली वाढवून घेतलेली आहे, वाढवली आहे, तर आन्सर पण वाढून येईल. 6 3 चा 18 प्लस 3 19 20 21, 3 3 चा 9 10 11 डेसिमल इथे 1.118 इंटू तो जर डेसिमल आपल्याला नको आहे म्हणजे 10⁻² नको आहे तर आपण याला लिहिताना 8.2 च्या टर्म्स मध्ये लिहू शकतो. आता बघा तुम्ही न्यूमरेटर काय केलेलं वाढवलेलं. जर मी या केसमध्ये न्यूमरेटर कमी केलं तर करू शकते ना, आपला आन्सर वाढून येणार होतं, न्यूमरेटर कमी केलं तर आन्सर आता कमी येईल. सो 1.118 जो आहे यालाच मी काय करणार आहे फक्त कन्सिडर करताना 1.0 किती 1.0 किती येईल रे हे 8.2 1च कन्सिडर करणार का 1.1 नी करतच नाहीये 1 नीच केलं तर 8.2. सो डायरेक्टली आन्सर आपण टिक करू शकतो 8.2. हा डेफिनेटली हे एकदा कॅल्क्युलेशन्स करून आलेले नाहीयेत, मलाही हे 2 वेळा सॉल्व्ह करायला लागलं जेणेकरून मी आन्सर सोबत मॅच करेन. पण असं काही आलं तर पक्का तिथे एव्हरी स्टुडंटला हे मल्टिप्लिकेशन करायलाच लागणार आहे, त्याच्यासाठी कुठली ट्रिक किंवा कुठलीही हॅक नाहीये. नेक्स्ट पार्ट. Which from following substance in the solutions of same concentration generate highest osmotic pressure? Osmotic pressure is a colligative property, so it is directly proportional to number of particles of solute. आणि सगळे सोल्यूट आपल्याला दिले. पार्टिकल्स काउंट करता आले पाहिजेत. 2 लिथियम 1 सल्फेटचा ग्रुप म्हणजे 3, 2 अल्युमिनियम आणि 3 सल्फेटचे ग्रुप म्हणजे पार्टिकल 5. केसीएल मध्ये 2 के आणि सीएल, बॅरियम 1 2 क्लोरीन 3. सो ऑस्मॅटिक प्रेशर हायेस्ट कोणामध्ये असेल ऑप्शन नंबर सी मध्ये, ज्याच्यामध्ये पार्टिकल्सचा काउंट पण कसा आहे हायेस्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क मध्ये देतोय आपण, कारण याच्यासाठी सुद्धा मल्टिप्लिकेशनला काही पर्याय नाहीये, तुम्हाला मल्टिप्लिकेशन हे करावंच लागणार आहे. मी फक्त गिवन डेटा लिहून ठेवते. व्हॉट इज ऑस्मॅटिक प्रेशर, पायची व्हॅल्यू काय आहे वेन 1.7 ग्रॅम कॅल्शियम क्लोराइड म्हणजे W2 ची व्हॅल्यू दिली 1.7 ग्रॅम. कॅल्शियम क्लोराइड आहे म्हणजे पक्का वॅन्ट ऑफ फॅक्टर लागणार आहे. इन 1.25 DM³ ऑफ वॉटर, पाणी काय आहे सॉल्व्हंट आहे, पण त्याचा मास नाही दिलेला आपल्याला, व्हॉल्यूम दिला. ठीक आहे, व्हॉल्यूम किती दिलेला आहे 1.25 DM³. If Van't Hoff factor and molar mass of calcium chloride are 2.47 and molar mass किती दिलेला आहे 111 ग्रॅम पर मोल. आर ची व्हॅल्यू पण दिलेली आहे. क्वेश्चन वाचा. ऑस्मॅटिक प्रेशर इज इक्वल्स टू I इंटू CRT. तर I ची व्हॅल्यू आहे बट कॉन्सन्ट्रेशन काय नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम इंटू R इंटू T. I ची व्हॅल्यू 2.47. नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड करणार तुम्ही W2 अपॉन M2. सो ते किती येणार आहे 1.7 डिवाइडेड बाय 111. आर ची व्हॅल्यू 0.082 जी त्यांनी दिले तीच घ्यायची आहे इंटू टेम्परेचर. टेम्परेचर किती दिलेलं आहे 300. सो यू डोंट हॅव एनी ऑप्शन्स, तुम्हाला हे सॉल्व्ह करावंच लागेल. न्यूमरेटरचे सगळे मल्टिप्लिकेशन करा, खाली डेसिमल शिफ्टिंग मध्ये त्याला 1 कन्सिडर करा आणि तुम्ही अप्रॉक्स आन्सर याचं फाइंड करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट बेस्ड मध्ये बघा, खूप सिंपल क्वेश्चन असतात ते. विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन हॅव सेम कॉन्सन्ट्रेशन एक्झिबिट हायेस्ट एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. Elevation in boiling point is a colligative property, hence it depends on number of particles. Number of particle NaCl मध्ये 2, AlPO4 लिहिलेलं आहे.
AlPO4. तर AlPO4 मध्ये ॲल्युमिनियम एक आहे आणि PO4 हा ग्रुप आहे. सो हे किती असणार आहे 2. MgCl2 1 Mg 2 क्लोरीन 3. KCl 2. आपल्याला काय विचारलं, हायेस्ट एलिव्हेशन कोणामध्ये असेल, MgCl2 मध्ये असेल. ठीक आहे. विच अमंग द फॉलोइंग सोल्युशन हॅज मिनिमम फ्रीजिंग पॉइंट, ज्याच्यामध्ये पार्टिकलच काय आहेत, कमी आहे. मिनिमम फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. फ्रीजिंग पॉइंट विचारलं असतं तर आन्सर वेगळं असतं. फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे आणि दॅट इज वाय दॅट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ पार्टिकल्स. जर तुम्हाला असं मोलॅलिटी दिली असेल तर नंबर ऑफ पार्टिकल्स आणि ही व्हॅल्यू मल्टिप्लाय करायची 0.2. 0.2 आणि पार्टिकल्स किती आहेत, एक K आणि एक NO3 म्हणजे ग्रुप आहे हा. सो 0.2 इंटू 2 0.4. Na2SO4 2 सोडियम 1 सल्फेट ग्रुप. नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत 3. सो हे किती होणार आहे 0.3. कॅल्शियम क्लोराइड नंबर ऑफ पार्टिकल्स 3 आणि हे मल्टिप्लाय करा किती येईल 0.15. मिनिमम फ्रीजिंग पॉइंट कोणाचा असणार, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स मिनिमम आहे. समजतो हा क्वेश्चन. सो अशा टाइपचे क्वेश्चन फार इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फक्त चेक करायचं की विचारताना कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज विचारतायत का, कारण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ पार्टिकल्सना डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. सो जर विचारलं की लोअरिंग इन वेपर प्रेशर, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, ऑस्मॅटिक प्रेशर, तर तुम्ही डायरेक्टली पार्टिकल्सचा काउंट फाइंड आउट करू शकता. सो दॅट्स ऑल फॉर ऑल क्वेश्चन्स ऑफ PYQ 2023. हा सेशन होता सोल्युशन चॅप्टर्सचा. भरपूर सारे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच.